नमस्कार एस्पिरंट्स. तर कशा आहात सगळे? तर आपण पाहणार आहोत 2014चा जो एमपीएससीचा पेपर आहे. तर पूर्णपणे डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत की एक्सप्लेनेशन काय असायला पाहिजे, उत्तर काय असलं पाहिजे ते तर पाहणारच आहोत. त्याच्याच बरोबर आपण जे उत्तर आहे त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन प्लस जे ऑप्शन्स आहेत त्यांचं पण डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही पहिले प्रश्नपत्रिका सोडवा आणि मगच या व्हिडिओला. जरी नाही सोडला तरी माझ्यासोबत पण सोडवू शकता. पण त्यामध्ये ती फील नाही येणार. कारण की जेव्हा एक्झाममध्ये आपण जाणार आहोत, तर तुम्ही वन स्ट्रेचमध्ये जेव्हा आपण सॉल्व्ह करतो, तेव्हा आपली ब्रेनची कॅपॅसिटी, किती टायर्डनेस येतोय, कसं फील होतंय, म्हणजे आपण सॉल्व्ह करताना जे पण बारीक-बारीक ज्या गोष्टी असतात, ते पण आपण डिस्कस करणार आहोत. तसं कसं जे प्रश्न काही-काही येतच नाहीत, त्यांना कसं टॅकल करायचं, 50-50 मध्ये पण कसं उत्तर काढायचं, ते पण आपण पाहणार आहोत. तर ठीक आहे. तर सुरुवात करूया. प्रयत्न करा की तुम्ही पहिल्या अगोदर हा पेपर सोडवा आणि मग हा YouTube व्हिडिओ पहा. जरी तसं जमलं तर ठीक, नाहीतर तसंही केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. चालेल मग? चला मग आता आपण सुरुवात करूया व्हिडिओ लेक्चर्सपासून, जे की आहे एम-पी-एस-सी 2014चं डिटेल्ड एक्सप्लेनेशन. आणि बऱ्यापैकी मी इंग्लिशमध्येच ठेवलंय, पण एक्सप्लेनेशन जे असेल ते मराठीत असेल. तर ठीक आहे, त्याची काळजी पण नका करू. चला, पहिला प्रश्न काय आहे? एन्शियंट इंडियाचा आहे. तर विच ऑफ द फॉलोइंग प्लेज वर रिटन बाय हर्षवर्धन. तर हर्षवर्धन यांनी कुठले-कुठले प्लेज लिहिले आहेत किंवा त्यांनी कुठली नाटकं लिहिली आहेत? तर प्रियदर्शिका, रत्नावली, नागनंद. कुठला वाटतं पर्याय तुम्हाला काय वाटतं? तर पॉज करू शकता, तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि मग बघूया आता उत्तर काय आहे याचं. चला. तर आन्सर आहे ऑल द थ्री. तिन्ही पण लिहिलेत. हर्षवर्धन जे राजे होते, ते 7th सेंचुरी मधले होते. ठीक आहे. म्हणजे काय 600 ते 799 किंवा 601 ते 699 पर्यंत. तर यांनी 3 संस्कृत नाटकं लिहिलेत, जे की आहे ते हे 3 पी-आर-एन असंही लक्षात ठेवू शकता. पी-आर-एन प्राण कसंही कसंही तुम्हाला जसं वाटेल पी-आर-एन नंबर पण असतो आपला. इव्हन आय गेस पी-आर-एन नंबर ह्याचा पण असतोय. आपलं जे रिटायरमेंट असतात ना, जे ऑफिशियल्स होतात, पोलीस अधिकारी, त्यांचा पण एक पी-आर-एन नंबर येतो आणि मग त्यानंतर त्या नंबरवरती पण त्यांचं हे येतं, काय म्हणतात ते, पेन्शन्स वगैरे येतात. तर आता सध्या तर पेन्शन बंद झाली. आय गेस 2007 का 8 मधनं पेन्शन बंद झाली. ठीक आहे, असो. महाराष्ट्राच्या बाबतीत चाललंय माझं. सेंट्रल लेव्हलला वेगळं आहे. तर हे जे प्लेज आहेत ते क्लासिकल इंडियन ड्रामा आणि लिटरेचर हे दर्शवतात. एक सेलिब्रेट करतात त्या लेव्हलचं एक्झाम्पल आहेत ह्या. ठीक आहे. प्रियदर्शिका आणि रत्नावली जे आहेत ते रोमॅन्टिक रॉयल जे आहे थीम ते एक्सप्लोर करते आणि नागनंदा जे आहे ते बुद्धिस्ट थीम्स रिफ्लेक्ट करतात. आणि हे जे नाटकं आहेत बघा, कुठलेही लिटरेचर जे असेल ना, तर त्या काळातलं त्यांचा समाज कसा होता आणि त्यांचं रिलिजन कसं होतं किंवा ओव्हरऑल सोसायटी कशी होती. तर ते दर्शवतात हे नाटकांपासून. तर हेच रिफ्लेक्ट होतं हर्षाच्या ब्रॉड आणि टॉलरंट आउटलुक म्हणजे वन ऑफ द रिनाउंड रूलरमधनं हे मानले जातात. म्हणजे चांगले शासक होते. आता ऑप्शन 1 इन्करेक्ट आहे कारण की त्यांनी 3 लिहिलेत. फक्त प्रियदर्शिकाने लिहिली. आता बघा आपण ऑप्शन वाईज पण जाणार आहोत. आता यामध्ये तर तिन्ही ऑप्शन्स होते म्हणून काय आपण एक्सप्लेन करायची गरज नाही. पुढे आपण ते पाहणार पण आहोत. ठीक आहे. चला मग नेक्स्टकडे जाऊया. सेफ्टी व्हॅल्व थेअरी अबाउट द फाउंडेशन ऑफ काँग्रेस कॉलिंग इट द मिथ. तर कोणी रिजेक्ट केली ही सेफ्टी व्हॅल्व थेअरी, की बाबा ही सेफ्टी व्हॅल्व थेअरी नाहीये. म्हणजे हे सेफ्टी व्हॅल्वसाठी नाहीये. म्हणजे काय? तर काँग्रेस जे होतं ते सेफ्टी व्हॅल्वसारखं काम करत नाहीये असं कुणी नाकारलंय? तर यात 4 ऑप्शन्स आहेत. हुमे, देसाई, ताराचंद, बिपिन चंद्र. तर काय उत्तर आहे? तर थोडं पॉज करून तुम्ही प्रयत्न करू शकता सॉल्व्ह करायचा. तर उत्तर आहे बिपिन चंद्र. तर बिपिन चंद्रबद्दल त्यांचं असं म्हणजे त्यांनी नाही म्हटलंय, तर एक तर हे रिस्पेक्टेड हिस्टोरियन आहेत, इंडियन हिस्टोरियन आहेत. तर त्यांनी त्याबद्दल थोडंसं म्हणजे त्यांनी नाकारलेलंच आहे, की हे सेफ्टी व्हॅल्व थिअरी नाहीये. पहिले ब्रिटिशांनी काय म्हटलं, की हे ब्रिटिशांनी डेलिबरेटली ही क्रिएट केली आहे. कारण की त्यांना असं वाटायचं, की जे पण विद्रोह वगैरे व्हायचे, इंडियन एस्पिरेशन्स किंवा जे पण चळवळी व्हायच्या, तर त्यांचे जे पण आता बघा एक कुकर जेव्हा असतो, जर टेम्परेचर जास्त वाढलं तर एक सर्टन पॉइंट नंतर टेम्परेचर आणि प्रेशर एवढं वाढतं, की हे फुटण्याचे चान्सेस जास्त असतात. तर त्यासाठी एक छोटंसं एक नट टाइप असतं बघा आत. चिठ्ठ्या तर असतातच. चिठ्ठी वेगळी ठीक आहे. त्याच्या बाजूलाच एक छोटंसं नट असतं. तर त्याला सेफ्टी व्हॅल्व म्हणतो आपण. तर ते कधी काम करतं, जर ह्याचं प्रेशर एक सर्टन पॉइंट नंतर काहीतरी एक डिग्री सेल्सियस आहे. त्या सर्टन पॉइंट नंतर जर जास्त वाढलं, तर ते डिसॉल्व्ह होऊन त्यातनं एअरचं प्रेशर आहे ते थंड करतं. म्हणजे नॉर्मली जे प्रेशर जर क्रिएट झालेला असतो, तो कमी करतो. तसं ब्रिटिशांनी हे जाणून-बुजून हे अशी बनवलेली काँग्रेसची स्थापना म्हणून. पण हे काय म्हणतात त्यासाठी नव्हती बनवलेली. त्यांनी प्रोएक्टिव्ह रोल दिला इंडियन नॅशनलिस्टचा कारण की काँग्रेस जी होती ती नॅशनल लेव्हलवर आपल्याला काम करायची ऑर्गनायझेशन होती. म्हणजे नॅशनल लेव्हलवर आपण संघटन करून मस्तपैकी विद्रोह करू शकतो. ठीक आहे.
तर बाकी ऑप्शन्स पण बघू शकतो आपण. इन्करेक्ट आहे कारण की त्यांनी हेल्प केली म्हणजे मदत केली काँग्रेस बनवायला, पण त्यांनी रिजेक्ट नाही केली थिअरी ॲज अ मिथ. ह्यांनी पण तसंच आहे. इट डिड नॉट स्पेसिफिकली डिबंक द थिअरी ॲज मिथ. मिथ म्हणून काही कुणीच सांगितलं नाहीये. ठीक आहे. ताराचंद यांनी पण डिस्कस केले ओरिजिनचे, पण त्यांनी आउटराइट केले की डिसमिस द थिअरी ॲज अ मिथ. मिथ नाहीये हे. आणि डायरेक्टली कॉल्ड द सेफ्टी व्हॅल्व द मिथ. म्हणजे डायरेक्टली त्यांनी क्रिटिसाइज केलं की बाबा हे असं काही नाहीये. मिथ नाहीये. ठीक आहे. चला मग. बऱ्यापैकी तुम्हाला आयडिया आला असेल. थोडं आपण डिटेलमध्येच जाणार आहोत, कारण की वन टाईमच करायचं आहे आपल्याला. नंतर तुम्हाला हे लक्षातच राहायला पाहिजे. सारखं-सारखं रिवाईज करायची पण गरज नाही. चला मग. तर ही वॉज गिव्हन द टायटल ऑफ निजामुल मुल्क अँड वॉज द गव्हर्नर ऑफ डेक्कन. ठीक आहे. आयडेंटिफाय हिम. तर कोण होते यामधले? जे निजामुल मुल्क यांना किताब या देण्यात आलेला होता आणि दख्खनचे गव्हर्नर पण होते. चिन कुलीच खान, मुर्शिद कुली खान, सादत खान, हुसेन अली खान. हे सगळ्यात निग्लेक्टेड पोर्शन असतो आपण बघा, जे आपलं इतिहास आहे, प्राचीन इतिहास आणि मध्ययुगीन इतिहास. तर ते सगळ्यात निग्लेक्टेड पोर्शन आहे. तर आपल्या YouTube चॅनलवर इथंच तुम्ही इथं पण पाहू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे. इव्हन प्लेलिस्टमध्ये पण आहे. त्यामध्ये पण पाहू शकता. पूर्ण एन्शियंट हिस्ट्री मी पूर्ण चांगल्या पद्धतीने कव्हर केलेलं आहे. ए टू झेड. ठीक आहे. तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची गरज नाहीये. तर या या पलीकडे जर प्रश्न आला तर ते सगळ्यांसाठीच अवघड असणार. ते पण तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. इव्हन आता प्रयत्न चाललाय. पण आता ॲपवर पण माझा प्रयत्न चाललाय, की मिडिएबल इंडियाचा कोर्स करावा. चला ठीक आहे. तर हे चिन कुल्च खान आन्सर आहे. तर हे ना लेटरली नंतर काय दिलेलं निजामुल मुल्क टायटल दिलेलं आणि हे गव्हर्नर होते दख्खनचे. ठीक आहे. आणि त्यांनी फाउंड काय केले सगळ्यात इम्पोर्टंट होते असफजाही डायनेस्टी फाउंड केली यांनी. कुठं? हैदराबादमध्ये. आणि त्यांची जी फॅमिली होती त्यांनाच निजाम म्हणून असं ओळखलं जायचं. त्यांनी हैदराबाद रूल केले जनरेशन्स आणि शेपिंग इट्स पॉलिटिकल अँड कल्चरल लँडस्केप. ठीक आहे. सचिन किलीच खान आन्सर आहेत. त्यांचे फाउंडर असफजाही त्यांनी केली. आता याच वर्षी त्यांनी प्रश्न विचारला, की आदिलशाह कुठले होते? मग इमाद शाह वगैरे, वगैरे. भरपूर आहे. बरीच आहे का बऱ्यापैकी आपण बघणारच आहोत. ते वेगवेगळ्या डायनेस्टीज आणि कुठले-कुठले रूलर्स आहेत ते पण लक्षात ठेवा. आता जे मुर्शिद कुली खान आहेत ते बेंगॉलशी असोसिएटेड आहेत. ठीक आहे. त्यांचा दक्कनचा काही संबंध येत नाही. एलिमिनेशनमध्ये जर तुम्हाला माहिती असेल तर ठीक, नाही तर मग स्किप करण्यासारखा प्रश्न होता. जर माहिती असेल तरच करा. बघा एन्शियंट आणि मिडिएव्हल थोडंसं मॅथ्ससारखे असतात. इफ यू नो, यू नो. अदरवाईज यू हॅव टू स्किप द क्वेशन. जास्त तिकडे तिकडंबाजी नाही करायची गरज. हां, जर बाकीचे जर ऑप्शन्स बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल, की बाबा माहिती की मुर्शिद कुली खान जे होते ते बेंगॉलचे असोसिएटेड होते. तर मग इथं ऑप्शन एलिमिनेट करू शकता आणि मग या 3 मध्ये थोडासा रिस्क घेऊ शकता कारण की 1/4 मार्किंग आहे. पण त्यामध्ये पण मी म्हणेल सध्या तरी 3 पैकी तरी आता तुमचा काउंट किती आहे, तुमची अटेम्प्ट किती आहे, तुमची ॲक्युरसी किती आहे, त्यावर निर्भर करतं की हे अटेम्प्ट करायचं का नाही. कारण की त्या खूप साऱ्या फॅक्टर पासून मग तुम्ही एक डिसिजन वेल डिसाईड करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर हुसेन अली खान हे इम्पोर्टंट मुघल नोबल होते. मुघल आणि इथलं काही संबंधच येत नाही. सो हा ऑप्शन पण एलिमिनेट होतो. चला नेक्स्ट क्वेशनकडे जाऊया. आता मराठा पॉवर सफर्ड फ्रॉम सर्टन बेसिक वीकनेसेस फ्रॉम विच लेड टू इट्स फाउंड. आता मराठांचं जे डाउनफॉल झालंय, तर त्याचे मेन कारण काय काही नाहीयेत ते विचारलंय. बघा नॉट खूप इम्पोर्टंट आहे. नॉट आपण खूप इग्नोर करतो. आपल्याला वाटतं हे बरोबर आहे. है ना? सगळे आपल्याला प्रश्न वाटतात, की सगळे बरोबरच विचारलेत, पण तसं नसतंय. इथं लक्ष द्या. पहिले नॉट बघा. नॉट करेक्ट, सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह कुठलं नॉट करेक्ट आहे, त्याला सर्कल करा. ते डोक्यात इम्बाईब करा. कारण की आपलं जे ब्रेनची जी सिस्टम असते ना, ते आपण जास्तीत जास्त प्रश्न सोडून आपल्याला वाटतं, की हे खरं-खरंच विचारलं किंवा करेक्ट आन्सरच विचारणार आहे. तर असं नाहीये. ठीक आहे. प्रत्येक प्रश्न वेगळ्या नजरेने पाहायचा आहे आपल्याला. सगळ्यांना एका नजरेने नाही पाहायचं. इथं समता नाही कामात येणार. ठीक आहे. सर्व धर्म समभाव किंवा काय म्हणतात त्याला इक्वालिटी बिफोर लॉ तसं नाही चालणार. इक्वालिटी बिफोर ऑल द क्वेशन्स हे चालणार नाही. चला. विच ऑफ द फॉलोइंग वॉज नॉट वन ऑफ देम. आता कुठलं नाहीये. नेचर ऑफ देअर पॉलिटिकल सिस्टम रिलेटेड. आता तुम्हाला जर मराठी जर मराठीचं जर पाहिजे असेल तर ते पण मी लिंक जे आहे किंवा जे पी-डी-एफ आहे ते माझ्या टेलिग्राम चॅनलवर आहे. ते पण तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. मराठी किंवा पूर्ण क्वेशन पेपर्स मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे. प्लस त्याच्या खालीच मला वाटतं पहिले मी व्हिडिओची लिंक टाकेल याची. त्यानंतर त्याच्याखाली आपलं पी-डी-एफ असेल याचं आणि त्याच्याखाली असेल आपली पूर्ण एम-पी-एस-सीची जी क्वेशन पेपर आहे ते. तर ते घेऊन पण बसू शकता तुम्ही, जर इंग्लिश तुम्हाला डिफिकल्ट जात असेल तर. तर बघा त्यांचं जे नेचर होतं पॉलिटिकल सिस्टमचं, ते थोडंसं सिम्पॅथी कमी करायला लागले दुसऱ्या पीपलसोबत. त्यांनी रेट्स खूप वाढवलेले. त्यामुळे जे बाकीचे रूलर्स होते, ते थोडेसे नवीनच एनिमी तयार झालेले. म्हणजे त्यांनी रेट्स एवढे केले, की मग बाकीचे पण एनिमी जे नव्हते ते पण झाले. आणि लेवीज चार्ज बाय देम ॲडेड टू द ऑपरेशन ऑफ द कॉमन पीपल. आता त्यांनी टॅक्सेस एवढे वाढवले किंवा त्यांनी खूप चार्ज करायला लागलेले.
तर असं आपल्याला वाटेल, की मराठा अशी कशी काय करतील? पण हे फॅक्ट आहे. कारण की जेव्हा पैसा कमी पडायला लागतो ना, थोडंसं स्ट्रिक्ट ॲक्शन्स घ्यावेच लागतात. त्यामुळे थोडेसे रासाचे पण कारणं होऊ शकतात. तर यापैकी कुठलाही नाही. का नाही कुठलाही? विच ऑफ द फॉलोइंग वॉज नॉट वन अमॉंग देम हे सगळे आहेत. म्हणून नन ऑफ द अबोव्ह असणार आहे. इथं जर नॉट नसता तर हे ऑल ऑफ द अबोव्ह असतं. कळतं का? म्हणून इथं थोडंसं लक्ष द्या. आता याचं एक्सप्लेनेशन पाहूया. तर तेच दिले, बऱ्यापैकी तेच दिले मला वाटतं. जेन्युइन वीकनेस तेच आहे. देअरफॉर वन ऑफ द करेक्ट नॉन फॅक्टर ट्रू वीकनेस होती हीच. बाकी तर आहेत. ठीक आहे. आता आपण एक्सप्लेनेशनकडे पण वाचूया. मला वाटतं एक्सप्लेनेशन पण पाहायला पाहिजे आपण. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अबाउट अजातशत्रू. अजातशत्रू माहिती असेल तुम्हाला? खतरनाक म्हणजे एकदम म्हणजे आर-या-पारवालेच होते हे. आता त्यांच्याबद्दल स्टेटमेंट्स कुठले बरोबर आहेत ते विचारायचं त्यांनी प्रश्न विचारलाय. कनिका नाव होतं त्यांचं लास्ट रूलर होते. आता बघा काही-काही जे कीवर्ड्स असतात ना, त्यावर तुम्हाला थोडंसं असं म्हणजे एक बारकाईने नजर असायला पाहिजे, की बाबा हा असा स्टेटमेंट आहे. यामधले 2 कीवर्ड्स असे असतात, की जर तुम्ही हे चेंज केले, तर प्रश्नाचे चान्सेस असतात, की ते चुकीचे असतील. आता लास्ट रूलर, फर्स्ट रूलर असं काहीतरी एक्स्ट्रीम स्टेटमेंट जर दिले ना, तेव्हा थोडंसं सतर्क होऊन पाहायचं, की नेमकं होतं का? ठीक आहे. प्रश्न स्वतःला विचारतात आणि एक गट फिलिंग येऊन जाते. हे बरोबर असेल का नसेल? ठीक आहे. एक-एक स्टेटमेंट जर कन्फ्युजन असेल, तर नेक्स्ट स्टेटमेंटकडे वळा. कारण की सगळे स्टेटमेंट बघा आपल्याला काय करायचं मेन काम काय आहे आपल्याला? आता यामध्ये बघा 4 ऑप्शन्स आहेत. यामध्ये 3 ऑप्शन्स दिलेत. म्हणजे काय? एक कुठलं तरी चुकीचं असणार. लॉजिकल रिझनिंग तेवढं तरी असेलच. ते सेट सोडवलं असेल. तर यामधले कुठलं चुकीचं आहे त्याच्यावर फोकस करा. कुठलं बरोबर आहे त्यावर फोकस करायचंच नाही आपल्याला. तर ठीक आहे चला. पहिलं कुणी का माहीत नाही असेल नसेल. लास्ट रूलर इथं थोडंसं डाऊट आहे. हरियांका डायनेस्टी हे माहिती आहे. जर वाचलेलं असेल तर ठीक आहे, नाहीतर स्किप करा हा प्रश्न. हरियांका डायनेस्टीचे लास्ट रूलर होते का? डोंट नो. फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिल हे तर वाचलेलं असेल. त्यांनी राजगृहमध्ये घेतलेली. तर हे तर बरोबर आहे. सी तर असायला पाहिजे आहे ना? बी 2, 3, 4 मध्ये असेल. इंटिग्रेटेड लिच्छवी किंगडम इंटू मगध. तर लिच्छवी किंगडममध्ये त्यांनी केलं का? तर बघितलं गेलं तर त्यांचं फुल मोठं युद्धच चाललेलं त्या बाबतीत. तर हे पण माहिती आहे. सी एंड डी तर असायलाच पाहिजे. आता आले 2 आणि 4 मध्ये. आता येतोय आपण बी आहे का नाही? तर हे नाहीये. त्यांचे जे पुत्र होते, कोण होते? उडाईन. ठीक आहे. ते लास्ट हरियांका डायनेस्टीचे लास्ट रूलर आहेत. बाकी नाहीयेत ते. चला मग एक्सप्लेनेशन पाहूया आता. कुणी का त्यांचं नाव होतं लिच्छवी किंगडम आय गेस 7 का 16 वर्ष त्यांचं युद्धच चाललेलं. 16 वर्ष झालेलं माझ्या मते तर. फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिल होती राजगृहामध्ये आणि त्यांनी रूल केलं आणि हे लास्ट हरियांका डोलर नव्हते. त्यांचे पुत्र होते उडाईन. बाकी तर चुकीचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा ब्रिटिश ट्रेडिंग सेंटर क्रोनॉलॉजिकली अरेंज करा. सगळ्यात पहिले कुठली होती? नंतर कुठली आली? पॉज करू शकता. चला. फर्स्ट ब्रिटिश ट्रेडिंग कुठे असणार? तर सुरतमध्ये आहेत. आपल्याला वाटेल मुंबई किंवा कलकत्ता असेल. कारण की कलकत्तामध्ये पण आले असतील, पण नाही. सुरतमध्ये पहिली होती 1612. मग मद्रास आली 1639, मग 1668 आणि नंतर 1690. बाकी तर ऑप्शनमध्ये एवढं काही नाही. हे आयदर यू नो ऑर डोंट नो बस क्लिक. तिथं नाही लक्ष करत बसायचं. आता बॉम्बे का कोलकाता तुमचं आता इथंच प्रॉब्लेम होईल. आता इथं तुमचं कॉम्पिटिशन चाललं असेल. पहिले बॉम्बे का कलकत्ता आहे ना? इथं 1-4 मध्ये असेल. उत्तर काय सुरुवात दुसऱ्यापासूनच आहे. तर इथं आयदर म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल तरच सोडवा, नाहीतर मग विषय सोडून द्या. आता विश्व अमंग द फॉलोइंग रिव्होल्युशनरी वॉज अन अथिस्ट. अथिस्ट म्हणजे काय? नास्तिक आणि समाजवादी कोण होते? हा थोडासा ट्रिकी प्रश्न आहे. माहिती असेल तर ठीक, नाहीतर मग थोडंसं एलिमिनेट करायचा प्रयत्न पण करू शकतो आपण. दामोदर चापेकर, विनायक दामोदर सावरकर, अरविंद घोष आणि भगतसिंग. तर काय वाटतं तुम्हाला? तर काय उत्तर आहे? ऑब्व्हियसली भगतसिंग आहेत. जे की सोशलिस्ट आयडिओलॉजीचे होते. नंतर त्यांनी ओपनली म्हटलं, की आम्ही नास्तिक आहोत आणि त्यांचा एक एसे होता. व्हाय आय एम एन एथिस्ट. तर यावर पण प्रश्न येऊ शकतो, की जर एक्सटेंड केलं त्यांनी ऑप्शन्सला एक्सटेन्शन दिलं, तर हे पण असा प्रश्न येऊ शकतो, की व्हाय आय एम एन एथिस्ट हे कुणाचं आहे एसे? ठीक आहे. दामोदर चापेकर हे अर्ली रिव्होल्युशनरी होते, पण पर्टिक्युलरली सोशलिस्ट नाही बोलता येत किंवा अथिस्ट बिलीफ्समध्ये नाही येऊ शकत. मग सावरकर जे होते ते रॅशनलिस्ट होते, पण सोशलिस्ट नव्हते. समाजवादी होते आणि म्हणजे लॉजिकली विचार करायचे. रॅशनलिस्ट म्हणजे काय? लॉजिकलच विचार बोलू शकतो आपण. एम्फसाइज्ड हिंदू नॅशनलिझम लेटर. नंतर त्यांनी हिंदू नॅशनलिझमवर जास्त फोकस केला. त्यानंतर अरविंद घोष हे स्पिरिच्युअलिझमवर फोकस करायचे. मग नास्तिकचा प्रश्नच येत नाही. आणि भगतसिंग जे आहे ते करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे.
आता नंतर फैजपूर सेशनबद्दल प्रश्न आहे 8वा. नॉट ट्रू विचारले बघा. इथं पण इथंच बघा तुमचा 50% गेम इथंच होतो. कसं काय? कारण की इथं नॉट ट्रू विचारलं नसतं, तर हे बघितलं हां, फर्स्ट सेशन आहे. हां, बरोबर आहे उत्तर. झालं मग कामच झालं असतं तुमचं. बाकीचे पण प्रश्न म्हणून कधी पण लक्षात घ्या, एक तर हे तर आहेतच. त्यासोबतच तुम्हाला असं लयच गट फिलिंग आली, बाबा हेच बरोबर उत्तर आहे, मला हेच मारायचं आहे, तर बाकीचे पण ऑप्शन्स वाचायचे आहेत. काही गडबड नाही 2 तास व्यवस्थित पुरतात. स्पीड स्लो असेल तर वाढवा. ठीक आहे? चला. फैजपूर स्टेशन मला वाटतं मॉडर्न हिस्ट्री बऱ्यापैकी सगळेच वाचतात. तर तुम्हाला थोडाफार अंदाज असेल की फैजपूर स्टेशन आता बघा, जे पण सेशन्स झालेत ना, लखनौ, 1907 मध्ये सुरत, मग अजून 2-3 एकदम असे आय गेस लाहोरचा एक आहे 29 मधले. मग अजून एक 5-6 सेशन्स असे इम्पोर्टंट आहेत. त्यातले जे प्रिसाइडिंग ऑफिसर्स आहेत किंवा ज्यांनी कुणी प्रिसाईड केलंय, है ना? तर ते खूप महत्त्वाचे आहेत. मला सांगा लखनौ 2016च म्हणतोय. 1916 मध्ये त्यांचे प्रिसाइडिंग ऑफिसर कोण होते? कोणी प्रिसाईड केलेलं त्यावर? बघू कोणाला येतं. कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला. तर याचं उत्तर काय आहे? आता बघा फैजपूर स्टेशनबद्दल विचारलं. फर्स्ट सेशन होता काँग्रेसचा रुरल एरियामध्ये. बरोबर आहे का नाही माहीत नाही. इट वॉज अटेंडेड बाय 40,000 पेझंट्स होऊ शकतो. आता जर फर्स्ट सेशन रुरल एरियामध्ये आहे, तर सगळ्यात जास्त तादाद येणारच. जर लॉजिकली पाहिलं तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर असायलाच पाहिजे. कारण की दोनों एकमेकांना सपोर्ट करतात. बघा लॉजिकली इन्व्हेस्टिगेशन कशाला करतात? आता मी जे यूपीएससीची प्री क्लिअर केली आहे, तर त्यामध्ये भयंकर लॉजिक लावावा लागतो. भयंकरपेक्षा भयंकर मी म्हणेल. कारण की तिथं काहीच आयडिया नसते तुम्हाला हा प्रश्न कसा काय आलाय. त्यावर तुम्हाला तुमचं जे नॉलेज बेस आहे किंवा जे लॉजिक आहे, ते खूप स्ट्राँग पाहिजे. त्यासाठी मी ही जी सीरीज आहे आता सुरू करणार आहोत. कारण की काही-काहींना म्हणजे बऱ्यापैकी त्यांचा अभ्यास असतो. पण त्यांना कळत नसतं की पुढचे जे 10 मार्क्स आहे किंवा जे पुढचे 20 मार्क्स आहेत, ते कसे घ्यावे. तर हे तुम्हाला यू-पी-एस-सीमध्ये पण फायदेशीर ठरणार आणि एम-पी-एस-सीमध्ये पण. ठीक आहे. तर जर पाहायला गेलं तर जर हा चुकीचा असेल, तर हा पण चुकीचा असू शकतो. तर हे दोन्ही चान्सेस कमीच आहेत. सपोर्टिंग स्टेटमेंट्स आहेत. धनाजी नान आता यांचं प्रोनन्सिएशन वेगळं असेल. चौधरी आणि साने गुरुजी प्लेड एन इम्पोर्टंट रोल इन ऑर्गनायझिंग दिस सेशन. आता बघा, कुठलाही इम्पोर्टंट काँग्रेसचं सेशन आता हे मोठे पर्सनॅलिटीज आहेत. यांनी काय म्हटलंय, एक्स्ट्रीम स्टेटमेंट्स आहेत का यामध्ये? नाहीये. ऑब्व्हियसली आहे ना? एक्स्ट्रीम दिलंय का बाबा हेच होते फक्त ह्यांनीच रोल प्ले केलाय असं नाहीये. ह्यांनी काय म्हटलं, की प्लेड एन इम्पोर्टंट रोल म्हणजे एक जनरलिस्टिक स्टेटमेंट आहे. थोडंसं जनरलिस्टिक स्टेटमेंट आहे आणि इम्पोर्टंट पर्सनॅलिटीज आहे. प्लस ते काँग्रेसचं इम्पोर्टंट सेशन पण आहे. तर चान्सेस आहेत, की हे जे पण चान्सेस बरोबर असण्याचेच असेल. मग तिन्ही बरोबर असेल. इथं बघा, असं जर नाव ऐकलं असेल कुठं, शंकरराव देव प्रिसाइडेड ओव्हर दिस सेशन. फैजपूर सेशन आहे. चान्सेस कमी आहे, की कुठलीतरी इम्पोर्टंट पर्सनॅलिटी असणार. हे पण इम्पोर्टंट आहे. मी असं नाही म्हणत, की हे नाहीये. पण कुठली इम्पोर्टंट पर्सनॅलिटी असणार? जर वाचलेलं असेल तर तुम्हाला माहिती असेल, नेहरूजी होते. तर 1936 मध्ये हे झालेलं फर्स्ट रुरल सेशन 40,000 पेक्षाही जास्त आलेले. चौधरी आणि साने गुरुजी हे ऑर्गनायझर्स होते. जवाहरलाल नेहरू यांनी डिसाईड केलेलं त्याच्यावर. ठीक आहे. बाकी तर माहिती आहे. चला. हाऊ डिड द अर्ली नॅशनलिस्ट कॉन्ट्रिब्यूट टू द 20th सेंचुरी फ्रीडम मूव्हमेंट? आता हे माहिती आहे. अर्ली नॅशनलिस्ट म्हणजे काय? मॉडरेट्स. आता मला मॉडरेट्सचं काय म्हणतात माहीत नाही मला. म्हणजे मॉडरेट्स म्हणजे काय? की बाबा पिटिशन करा, हे करा, ते करा. थंड थंड पण. मॉडरेट्स आणि एक्स्ट्रीमिस्ट. जसे की लोकमान्य टिळक होते. डायरेक्ट तुम्ही चुकीचं करताय. डायरेक्ट एकदम खतरनाक होते. आणि हे कसे बाबा थंड. आपल्याला थंड-थंडीत जायचं. आपल्याला काय आम्ही लेटर लिहितो तुम्हाला बाई तुमचं चुकीचं चाललंय किंवा कॉन्स्टिट्यूशनल वेनं जायचं आहे आम्हाला एकदम आयडियलिस्टिक वेमध्ये. हे थोडंसं बोलू शकता रिव्होल्युशनरी वेज आणि हे थोडंसं नॉन रिव्होल्युशनरी वेजमध्ये. फॉर युअर काइंड अंडरस्टँडिंग हे तसं डायरेक्ट बायफर्केशन नाहीये. ठीक आहे. आता अर्ली नॅशनलिस्टनी कसं कॉन्ट्रिब्यूट केलं 20th सेंचुरी फ्रीडम मूव्हमेंटमध्ये? तर ते प्रश्न विचारले. आता पिटिशनचं तर पॉलिटिक्स चाललेलंच. कॉन्स्टिट्युशनल मीन्स पण होते, एज्युकेशनल वे होते. पण प्रश्न काय? कॉन्ट्रिब्यूट कसं केलं 20th सेंचुरीला? म्हणजे जी चळवळ चाललेली आहे आपली, त्यामध्ये कसलं मोठं योगदान आहे, की त्यांचं जे अवेअरनेस आहे ते सगळ्यात जास्त वाढले. हे तर होतेच. ठीक आहे, एज्युकेशनल वेज वगैरे होते. पण सगळ्यात इम्पॅक्टफुल जे होतं ना, म्हणजे डोळे उघडणारं बाबा, की असं पण होतं. म्हणजे पहिले तर कळलंच नव्हतं, की आपल्याला शासन करतात. म्हणजे एवढं आपण मग्नच झालेलो आपल्याच कामात. आपल्याला सांगायला लागलं, की बाबा आपल्यावर राज करतात हे. आपल्या ही अशी जिंदगी नाहीये. डोळे उघडण्याचं काम सगळ्यात सुरुवात झाली इकॉनॉमिक क्रिटिक. कुणी केलं हे? इकॉनॉमिक क्रिटिक वसाहतीवादाच्या आर्थिक समीक्षेद्वारे. म्हणजे आर्थिक जी समीक्षा होती ती कुणी केली? सांगा, सांगा. तर ठीक आहे. माहिती असेलच तुम्हाला. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया कोण आहे?
सगळंच गेलं. ठीक आहे. जे की आहे प्रायमरी कॉन्ट्रिब्युशन जे होते मॉडर्न नॅशनलिस्टमधले दादाभाई नौरोजी. ठीक आहे. इकॉनॉमिक क्रिटिकल आहे जसं की ड्रेन थिअरी त्यांनी मांडली आहे आणि त्यांना ब्रिटिश एक्सप्लॉयटेशन पूर्णपणे सांगितलं, की बाबा आपली जी इंडियन वेल्थ जी आहे ती कशी एक्सप्लॉइट करून तिथं जातीये पूर्ण. ठीक आहे. पिटिशन्स यूज केलेले बट इकॉनॉमिक एनालिसिस एवढं नव्हतं. कॉन्स्टिट्यूशनल मीन्स पण होते, पण एवढं इम्पॅक्टफुल नव्हतं. एज्युकेशनल पॉलिटिक्स होतं, पण नंतर इम्पोर्टंट झालं. सगळ्यात इम्पोर्टंट जे आहे, की तेच. चला. आता मेगास्थेनीस कुठल्या काळात होते मेगास्थेनीस? सांगा मला. गुप्ता, मौर्य, अजून कुठले आहेत? हर्षवर्धन. ठीक आहे. त्यांनी मेन्शन केले 7 कास्ट इंटू व्हिच द इंडियन सोसायटी वॉज डिव्हायडेड. त्यांनी असं म्हटलं, की 7 कास्ट होते. इंडियन सोसायटीजमध्ये दिले आणि ते कन्फ्युज्ड होते, की कास्ट आणि प्रोफेशनमध्ये म्हणून त्यांनी 7 कास्ट किंवा प्रोफेशन आहेत का कास्ट आहे ते कळत नव्हतं त्यांना मेगास्थेनीस. तर हे बरोबर आहे का? तर दोन्ही बरोबर आहेत आणि हे करेक्ट एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे. तर कसं काय ते पाहूया. हे ग्रीक अँबॅसेडर होते. त्यांची बुक होती इंडिका. हे पण खूप इम्पोर्टंट आहे. ह्याच्यावर पण प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे. आणि त्यांनी 7 कास्टमध्ये डिव्हाईड केलेत. पण त्यांना प्रोफेशनल आहे का ऑक्युपेशनल ग्रुप्स आहे का इंडियन कास्ट सिस्टम आहे त्याच्यावर कळत नव्हतं. आणि तुमचं एक होमवर्क आहे मेगास्थेनीस जे होते, ते कुठल्या शासकाच्या अंडर होते? मला सांगा. चला. आता बघा हाच प्रश्न होतो. आदिलशाही, निजामशाही, इमादशाही, कुतुबशाही, बरीदशाही. तर आपण लहानपणी असं केलेलं असेल पाठ, की आदिलशाही ऑफ बिजापूर, निजामशाही कुणाची. बरीद आणि बिदर हे थोडं सिमिलर आहे म्हणून ईचं एक असेल. तर 1, 3, 4 मध्येच आहे उत्तर. सांगा मला काय उत्तर आहे? तर आहे उत्तर 3. 3, 4, 5, 2, 1. 3, 4, 5, 2, 1. बाकी काय आहे? हे तर स्ट्रेट फॉरवर्ड आहे. ते आदिलशहा जे होते बिजापूरचे होते, निजामशाही अहमदनगरचे होते, इमादशाही बेरारचे होते, कुतुबशाही गोलकोंडा आणि बरीदशाही बिदरचे. आता हा प्रश्न बघा. बघा नॉट पण जास्त विचारला गेलाय. नॉट बिल्ड जंतर मंतर. पहिले नॉटकडे लक्ष द्यायला पाहिजे तुम्ही. ॲट हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग प्लेसेस राजा जे जयसिंग होते, त्यांनी जंतर मंतर बांधलेलं नाहीये. या ठिकाणी बांधलेले नाही. तर बनारस म्हणजे वाराणसी आहे. उज्जैन, मथुरा, उदयपूर, अलाहाबाद. तर कुठलं आहे? कुठल्यामध्ये आता ऑप्शन पण खूप ट्रिकी आहेत. बघा तुम्हाला जर माहिती असेल तरच तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता यामध्ये असं नाही बोलू शकत, की अच्छा मला माहिती आहे मथुरा आणि उज्जैनमध्ये आहे. पण या 3 मध्ये मला कन्फ्युजन आहे. नाही. इथं शुअर शॉर्टच पाहिजे. ही क्वेशनची डिमांडच आहे. बघा काही-काही क्वेशन आपल्याला असं म्हणतात, की तुम्हाला यामध्ये एक्सपर्टीज लागणार आहे. ठीक आहे. असं नाही, की तुम्हाला थोडासा अंदाज आहे. तर ठीक आहे तुम्ही जर एलिमिनेट करता आला, 2 ऑप्शन जर एलिमिनेट केले, तर मी म्हणेल रिस्क घ्या. जर एक ऑप्शन आला, तर जर तुमचा अटेम्प्ट कमी असेल, तर मग तुम्हाला रिस्क घ्यावीच लागेल. पर्यायच नाही. तर काय उत्तर आहे? कुठं-कुठं नाहीये. उदयपूर आणि अलाहाबादमध्ये नाहीये, तर 2 उत्तर आहे याचं. बाकी 3 मध्ये आहे आणि 2 कुठे आहेत बाकीचे? तर जे आहेत दिल्ली आणि मथुरा जयपूर. दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी, मथुरा. डी-जे-यू-व्ही-एम. डी-जे-यू-व्ही-एम असं लक्षात ठेवू शकता. तर 2 प्लेसेस नाहीत, जे की उदयपूर आणि अलाहाबाद नाहीये. चला मग. स्ट्राँगली अपोज द इंटरफरन्स ऑफ उलेमाज. उलेमाज म्हणजे काय? जे मौलाना टाइप असतात, त्यांना उलेमाज म्हणतात. तर त्यांचा इंटरफरन्स अपोज केला किंवा कमी केलं. इंटरफरन्स नको आहे ते म्हटले आमच्या पॉलिटिक्समध्ये. कुठले रूलर असेल बघा, असे जे रूलर्स असतात ना, ते थोडंसं लॉजिकली थिंक करणार आणि थोडेसे स्ट्राँग असणार. कारण की रिलिजनचा इम्पॅक्ट खूप होतो शासकांवरती. ठीक आहे. जर तुम्हाला एक पर्सनॅलिटी टाइपमध्ये जरी अंदाज असेल, की बाबा ही पर्सनॅलिटी कशी होती. तर अलाउद्दीन खिलजी तर माहीतच आहे. ते कोणाचं ऐकतच नव्हते. मग ते तर काय इंटरफेअर करणारच नाही. तर 2 तर असायलाच पाहिजे. 2 आहे म्हणजे 1-2 आणि 2-3 इथं चालू 50-50 मध्ये. तर मोहम्मद बिन तुगलक पण थोडे पराक्रमीच होते. त्यांनी खूप सारे एक्सपिडिशन्स केलेत. ते खूप खतरनाक आहे. तर त्याच्याबद्दल पण फिरोजशाह तुगलक तर तुम्हाला माहिती असेल बऱ्यापैकी, की त्यांनी उलेमाज इन्क्लूड केलेले. म्हणजे तेव्हा एवढं वाद लागलेली, की त्यांना जे दर्जा होता रिलिजन्सचा, म्हणजे जे उलेमाज होते, तर त्यांचा दर्जा खूपच खाली पाडलेला. त्याच्या अगोदरचे रूलर कोण होते मला सांगा? फिरोजशाह तुगलकच्या अगोदरचे रूलर जे होते, त्यांनी खूप म्हणजे तहस-नहस केलेली. म्हणजे रिलिजनचं सगळंच केलेलं. बघू कोणाला येतं उत्तर. चलो. तर त्यामुळे 4 तर नसेल. पुढे 4 तर नाही. तर हे 2 आणि 3 मध्येच आहे आणि 1-2 मध्ये. तर बलबन जे होते त्यांनी केले का नाही? तर ते ऑटोक्रेटिक होते. म्हणजे काय? एकदम बाई माझाच रूल आहे. तो बाकी कोण माहीत नाही आपल्याला.
त्यांचा काही संबंधच येत नाही उलेमाचा. तर आन्सर काय आहे? 2. 2 आणि 3 अलाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद बिन तुगलक. रिलिजियस स्कॉलरचा इंटरफरन्स नाही पाहिजे. ऑटोक्रॅटिक होते आणि पर्टिक्युलर स्टान्स त्यांचा नव्हताच असं काही. बाकी तर फिलोसॉफीने एन्करेज केलं त्यांचं इन्व्हॉल्वमेंट ते सांगितलंय. चला. आता कुठल्या प्रिन्सली स्टेट्सनं अपोज केलंय इंडियन युनियन जुलै 1947 मध्ये? तर कुठल्या-कुठल्या आता आपल्याला तर माहिती आहे जुनागड, जम्मू काश्मीर आणि अजून कुठलं आहे? हैदराबाद. तर या तिघांनी अपोज केलेला. पण त्यांनी म्हटलंय, अजून भरपूर होते ना. त्यामध्ये पण अपोज काही ना काहीतरी केला असेल. तर त्यापैकी कुठले आहेत? आता बघा इथं डायरेक्ट 4 दिलेत. 2, 2, 2 आहेत. आहे ना. 2 ऑप्शन इथं 2 ऑप्शन आहेत. इथं 4 ऑप्शन्स आहेत. तर मला सांगा मी एक्झामिनर सेटर आहे. तर तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न मी कुठे करेल? मी सगळंच देतील का? एवढं सोपं करून देईल का मी? सगळं ऑलच ठेवेल? चान्सेस आर व्हेरी लेस. तर पहिला ऑप्शन तर उडतोय. तर इथं बघा फ्रिक्वेन्सी जास्त आहे 2ची. तर 2 मध्येच उत्तर आहे. आता तुम्हाला रिस्क घ्यायची का नाही ते तुमच्यावर आहे आता. तर ए, सी, बी, सी, बी, डी हे तिघं पण आहेत. चला चौघं पण आहेत. ए, बी, सी, डी सगळेच आहेत. तर हा डिफिकल्टच जातोय. तर हे माहिती असेल तर ठीक, नाही तर मग विषय सोडून द्या. चला. ट्रॅव्हनकोर आणि भोपाल हे होते पब्लिकली डिक्लेअर केलं, की बाबा आम्हाला इंडिपेंडंट राहायचं आहे. आम्हाला तुमच्यासोबत यायचंच नाही. बरोडा आणि बिकानेरनं पण नंतर सांगितलं, पण नंतर आले ते. हे आता कुठल्या हिस्ट्रीमध्ये असेल बऱ्यापैकी माहिती नसेल तर विषय सोडून द्या. हां, हे खूप छान प्रश्न आहे. जे ग्रेट मुघल्स आहेत, आता औरंगजेब नंतरचे जे पण आले लेटर मुघल्स म्हणतात त्यांना, तर त्यांचा जो क्रम आहे, तो खूप गरजेचा आहे. हे आत्ताही लक्षात ठेवा, ठीक आहे. खूप गरजेचं आहे. ह्याच्यात खूप भयंकर कन्फ्युजन होणार. ठीक आहे. डायरेक्ट उत्तराकडे येऊया आपण. तर बहादूर शाह होते 1707 पासून म्हणजे जेव्हा औरंगजेब गेले किंवा गेला. तर त्यानंतर 1707 मध्येच गेला हा. त्यानंतर बहादूर शाह, जहांगीर शाह, मोहम्मद शाह आणि अहमद शाह. ठीक आहे. त्यानंतर इंडियाज पॉप्युलेशन लिव्हज इन द गँगेटिक प्लेन्स. तर ह्यावर खूप मी रिसर्च केलं. कारण की जे आयोगाचं उत्तर आहे, ते माझ्या मते तर खूप चुकीचं दिलं त्यांनी. आणि जे ॲक्चुअल उत्तर असायला पाहिजे, ते ॲक्चुअल उत्तर असायलाच पाहिजे. कारण की तेच उत्तर आहे. त्यांना काय वाटलं मला कळत नाही कुठला डाटा गेलाय 2000 कधीचा पण घेऊया, पण उत्तर 33% असायला पाहिजे. त्यांनी 13% आणि 23% दिलं आहे. पण ते खूप कमी आहे. कारण की बघा गंगेटिक प्लेन म्हणजे काय? गंगाचं जे काय म्हणतात प्लेनला काय म्हणतात? गंगेचा मैदानी भाग जे आहे, तर त्यात सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आहे आपल्या इंडियाचं ऑलमोस्ट 1/3 आहे. म्हणजे 33%च येतो. ठीक आहे. म्हणजे जर 99 कोटी असेल तर इथं 66 कोटी आहे. समजू शकतो. 66 नाही सॉरी 33% हां, 33 कोटी असेल. 66 जास्त. तर ठीक आहे. तर यामध्ये कुठले-कुठले येतात स्टेट्स तर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, वेस्ट बेंगॉल आणि काही-काही त्याच्या सराउंडिंग एरियाज. हे फर्टाईल सॉईल आहे. इथं पाण्याची अवेलेबिलिटी आहे. त्याची ट्रिब्युटरीज भरपूर आहेत. क्लायमॅटिक कंडिशन छान आहेत. त्यात ॲग्रीकल्चर ॲक्टिव्हिटीज छान होतात. ह्युमन सेटलमेंटसाठी चांगलं आहे. आणि त्यामुळे सगळ्यात जास्त पॉप्युलेशन डेन्सिटी आहे या एरियामध्ये. आणि अप्रॉक्सिमेटली 1/3च आहे. कुठल्याही एन-सी-आर-टीमध्ये तुम्ही पाहू शकता. तुम्ही पण एकदा चेक करा. मला कळत नाही या आयोगानं असं उत्तर का दिलं 23% ठीक आहे. तरी अंडर एस्टिमेटच केलंय. माहीत नाही का? कमी दाखवायचा प्रयत्न करतात ते. पण ठीक आहे. ओके. चलो. यावर माझा अर्धा तास गेला. एवढं वाचत बसलो. मला वाटलं काहीतरी चुकतंय का काय माझं, पण नाही. आता बघा जिओग्राफी स्टार्ट झालं आता. म्हणजे आता मागच्या प्रश्नापासूनच झालंय. हे डेझर्ट्स बनतात 10 डिग्री आणि 20 डिग्री लॅटिट्यूड्स. लॅटिट्यूड्स काय असतात? लॉंगिट्यूड्स काय असतात? माहिती आहे? माहीत नाही? कोई बात नाही. लॅट म्हणजे लॅट, आडवा. लॅट हे लॅटिट्यूड झाले. लॉंगिट्यूड्स म्हणजे असे लाँग, खूप लाँग आहे म्हणजे स्ट्रेट. क्लिअर आहे? हे 0 डिग्री काय म्हणतात? कर्कवृत्त आणि अजून काहीतरी म्हणतात. काहीतरी वृत्त. ठीक आहे. तर जे इथं 0 आहे, इथं 10 डिग्री आहे मानून चला. इथं 20 डिग्री वरती, इथं 10 डिग्री आणि इथं 20 डिग्री आहे. तर या पट्ट्यात ह्यांनी असं म्हटलं, की देअर आर डेझर्ट्स. ठीक आहे. या भागात डेझर्ट्स आहेत. ठीक आहे. दुसरं दिलंय बिटवीन 10 डिग्री आणि 20 डिग्रीज या दोघांमध्ये इव्हॅपोरेशन एक्सिड्स प्रेसिपिटेशन. आता याचं कळलं का तुम्हाला काय? इथं इव्हॅपोरेशन जास्त होतं. म्हणजे इथं काय म्हणतात बाष्पीभवन काहीतरी असतं ते. हां, तर ते बाष्प खूप जास्त होतं. इव्हॅपोरेशन जास्त होतं आणि पाऊस कमी पडतो. त्यामुळे इथं वाळवंट जास्त आहे. जर पाहायला गेलं तर हे दोन्ही स्टेटमेंट अल्मोस्ट सिमिलर काइंड ऑफ जर
आता जर तुम्हाला 10 डिग्री, 20 डिग्री माहीत नसेल तर विषय सोडून द्या. पण तेवढं तर माहितीच असणार. मला मला तर वाटतं जर तुमचं वर्ल्ड जिओग्राफी बऱ्यापैकी तुम्हाला बघितलं असेल, ओव्हरव्ह्यू जरी केला असेल, तर त्या पट्ट्यामध्ये सगळ्यात जास्त सहारा वगैरे तुम्ही बघू शकता. त्या पट्ट्यामध्येच आहे. ॲट सहारा जरी आठवलं ना, तरी तुम्हाला हे उत्तर येईल. आन्सर काय आहे? जनरली माझा असा लॉजिक आहे. 60 टू 70% जे जिओग्राफीचे जे प्रश्न असतात ना, ते बोथ ए एंड बी आर ट्रू आणि बी इस द रिझन फॉर ए आहेत. माझ्या मते तरी 60 टू 70% जर तुम्हाला काहीच आयडिया नाही, तर बिनधास्तपणे एक मारा. पण इफ यू आर आउट ऑफ युअर नॉलेज, नॉलेज नसेल तर मारा. उठसूट मारत नका बसू. ठीक आहे. मी सांगितलं म्हणून मारा, मारा. मग घ्या मग पुढच्या वर्षी लवकर या. चला तेच आहे आता त्याचं एक्सप्लेनेशन पाहूया. हे सिलेक्ट का होत नाही? असो. डेझर्ट्स लाइक सहारा, नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये अटाकामा, सदर्न हेमिस्फिअरमध्ये म्हणजे वरती आणि खाली. सदर्न आणि नॉर्दर्न आणि सदर्न हेमिस्फिअरमध्ये आहेत. आणि हे तर इव्हॅपोरेशन जास्त आहे प्रिसिपिटेशनपेक्षा म्हणून त्यात एरिड कंडिशन्स इव्हन जे कोल्ड करंट्स आहेत, तिथं पण जास्त आहेत बघा. जे डेझर्ट्स आहेत ना, कोल्ड करंट्स काय असतात मला सांगा आता कमेंट सेक्शनमध्ये. इव्हॅपोरेशन एक्सीड करतं, तिथं ड्राय एरियाज आहे वगैरे, वगैरे. आता हे पण एक अ, लागूनच आहे. जिओग्राफी खूप इंटरेस्टिंग वाटतं मला तसं. तिथं काय लिहिलंय इन्करेक्ट कुठला आहे ते सांगा. हे तरी क्लिअर कट दिले. त्यामध्ये तर एकदम पहिले प्रश्न विचारणार, मग खाली लिहिणार, की आन्सर ऑप्शन्स सिलेक्ट द इनकरेक्ट ऑप्शन असं जर लिहिलं असेल, म्हणून पहिले तिथंच गोल करायचं. चौथ सरदेशमुखी बऱ्यापैकी माहिती असेल काय आहे. चौथ म्हणजे काय 1/4 असणार. ठीक आहे. 1/4 जो टॅक्स रेव्हेन्यू पेड कुणाला द्यायचे ते मुघल एम्पायरला द्यायचे. इथं वेगळं काहीतरी टाकू शकले असते, पण मुघलच होते तेव्हा. सरदेशमुखी हे काय होते, तर टॅक्स रिअलाइज्ड बाय द मराठाज इक्वल टू 1/10 ऑफ द लँड रेव्हेन्यू. 1/10 होती का नाही? होती. तर 2 तर बरोबर आहेत. मिसलं. आता प्रश्न काय इन्करेक्ट आहे. नाहीतर इथं लगेच ए एन बी माराल. इथं नशीब ए एन बी नाही दिलंय. नाहीतर हे बरोबर आहे म्हणून मारून टाकाल. मिसळ. मिसळ काय पण मिसळ घ्या, चहा मिसळ घ्या, काही काही पण मिसळ घ्या. पॉलिटिकल युनिट अमंग द राजपूत ईच लॉयल टू इट्स ओन पर्टिक्युलर लीडर. आता राजपूतबद्दल मिसळ मी तर कधी ऐकलं नाही. जर तुम्ही हिस्ट्री जर वाचली असेल, तेवढे कॉन्फिडंट राहा, की बाबा आपल्याकडे जे पण नॉलेज आहे ना, ते तर स्ट्राँग असायला पाहिजे. एवढं माहिती आहे, की हे राजपूतचं नाही. तर आन्सर काय होईल? ओन्ली सी. हे कुणाचं आहे मग? सिखचं आहे. ठीक आहे. हे तर 2च बरोबर आहे आणि हे राजपूतबद्दल नाही तर सिखबद्दल आहे आणि त्यांचे म्हणजे पॉलिटिकल आणि मिलिटरी ऑर्गनायझेशन व्हायची यामध्ये. त्यात राजपूतचा काही संबंधच येत नाही. डिस्ट्रॅक्शन होतं. व्हॉल्कॅनिक टाइप्स. हवाईन, स्ट्रोम्बोलिन, व्हल्केनिन, पिलेन. माहीत असेल तर सोडवा. मला वाटतं बऱ्यापैकी कुठले ते, हे कुठले आहेत? महाराष्ट्राचे ते सौदी नाही का? सौदीमध्ये डिटेलमध्ये केले मला वाटतं यांनी. व्हल्कॅनिक है ना? व्हल्कॅनिझम सगळ्यात छान केलंय त्यांनी. तर ते जर बऱ्यापैकी माहिती असेल, तर चांगलीच गोष्ट आहे. व्हल्कॅनोज चांगल्या पद्धतीने करा. व्हल्कॅनो, अर्थक्वेक, भूकंप-बिकंप सगळं चांगलंच करा. सगळे जे नॅचरल कॅलॅमिटीज आहेत ना, चांगले सायक्लोनवर प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहे यावेळेस. इव्हन एल निनो, ला निनो हे म्हणजे एव्हरग्रीन टॉपिक्स आहेत. आता विचारून तरी किती विचारणार ते, आहे ना? कन्सेप्च्युअलच घेणार ते आणि यामध्ये थोडी डेप्थ जाणार. इथं इथं कोल्ड करंट आहे, इथं थंड करंट आहे, इथं असं असं काहीतरी करतील. चला ठीक आहे. या प्रश्नाकडे येऊया आपण. तर एक जरी माहिती असेल ना तुम्हाला यामधला, एक, एक कुठला आहे? हवाईन मला फक्त एवढंच माहिती होतं, की इरप्ट क्वाइटली एवढंच माहिती होतं मला. एचं 3 उत्तर आलं. क्वाईट इरप्शन्स होतात तिथं. कारण की मी हवाईनचं हे पाहिलेलं डायग्राम आय गेस एन-सी-आर-टीमध्ये पण आहे. एकदम जंटल स्लोप आहेत. म्हणजे काय तिथं सगळा जोरात फुटला असता तर मग सरळ असे झाले असते व्हॉल्कॅनोज. है ना? जोरात फुटला तर इथं थंड होईल, मग इथं थंड होईल, मग इथं थंड होईल. म्हणून ते असे असतात काही-काही व्हॉल्कॅनोज. पण हे जे आहे ना, हे असे आहेत. डोम शेपमध्ये. जंटल लावा फ्लो होतो. म्हणजे जंटली जातो. असं आरामशीर जातो. काही टेन्शन नाही. स्ट्रॉम्बोलिनमध्ये कंटिन्युअस हे माहिती असेल, ठीक नसेल. एवढं आता किती आहेत? बाकी पिलियन, व्हल्कॅनिंग थोडंसं वाटलेलं की एक्सप्लोसिव्ह असेल. पण एक होतं एक्स्ट्रीमली व्हायलेंट आणि व्हायलेंटली आउटबर्स्ट. तर ऑलमोस्ट सिमिलर साउंड होतं म्हणून जास्त रिस्क नाही घेतली त्यामध्ये. पण ठीक आहे चला. उत्तर आलं वाचायला. आता हे खूप मस्त प्रश्न आहे. आता या प्रश्नावरून आपल्याला अंदाज लावू शकतो आपण की पुढे काही विचारू शकतात. गल्फ आले, रेंजेस येऊ शकतात, रिव्हर्स येऊ शकतात. आता बे येऊ शकतात. ते काय म्हणतात स्ट्रेट येऊ शकतात. हे झाले वर्ल्ड मॅपिंगचे. मेनच करायचे आपल्याला. थोडेसे आउट ऑफ द कंटेक्स्ट पण येऊ शकतात, पण त्यावरनं आपल्याला येऊन जाते. तरी गल्फ ऑफ टोंकिंग, पर्शियन गल्फ, गल्फ ऑफ अकाबा, ओब हे कुठं-कुठं येतात, कुठल्या-कुठल्या ओशनमध्ये येतात, तर ते प्रश्न आहे. त्याचं एक्सप्लेनेशन पाहूया आता. हे छान केलंय मी.
बघा गल्फ ऑफ टोंकिन इथे. हे कुठे आहे? साऊथ चायना सी इथं. तर ह्याचं उत्तर काय होतं? गल्फ ऑफ टोंकिनचं साऊथ चायना सी. कुठं उघडतं हे? चायना सी किंवा साऊथ चायना सी. इथं 2 आहे. तर 2 ऑप्शन आहेत. म्हणून मॅपिंग खूप गरजेचं आहे. त्यानंतर पर्शियन गल्फ हे कुठं येतंय? इंडियन ओशनमध्ये येते. म्हणजे पर्शियन गल्फ तर इंडियन ओशन आहे. ठीक आहे. बीचं 3 आलं, उत्तर आलं 1. त्यानंतर आहे गल्फ ऑफ अकाबा हे रेड सीमध्ये येतंय आणि हे इथं बघा हे बघा गल्फ ऑफ ओब आहे. इथं कुठे आहे? कारासी किंवा वरती काय आहे? आर्टिक ओशन. तर ते तिकडे येते आर्टिक ओशनमध्ये. ठीक आहे. मॅपिंग खूप गरजेचं आहे. मॅपिंग छान करायला पाहिजे. वाटलं तर तुम्हाला जर वाटत असेल तर मी मॅपिंगची सीरीज काढूया, तर आपण काढूया. तुमचा जर साथ दिला करेंगे हम करेंगे, कोई बात नहीं. अच्छे से करेंगे. आता आलंय ट्राइब आणि स्टेट. आय गेस जमाती नाही ट्राइब म्हणजे स्टेट. आता बघा अंगामी, कोटा, मुंडा हे माहिती आहे तुम्हाला. ट्राइब आहे. तर काय वाटतं तुम्हाला? काहीच आयडिया नाहीये तुम्हाला समजा. हे जाऊ द्या. मॅच द फॉलोइंगमध्ये ऑप्शन्स पाहायचेच नाही. कधी पाहायचे? जेव्हा तुम्हाला माहिती आहे, की बाबा एक शुअर शॉट ह्याचं उत्तर आहे. तेव्हा ऑप्शनकडे वळा. हे बघत बसाल तर अजून कन्फ्युजन व्हाल. आता बघा, मुंडा आपण वाचलेलं होतं, की झारखंडच्या एवढं आहेत. ॲट एवढं तरी हिस्ट्री वाचली असेल तुम्ही, है ना? मुंडा अपरायझिंग नॅशनल मूव्हमेंटमध्ये तर मुंडा तरी पाहिले असेलच ना, झारखंडमध्ये होते. सीचं मन आहे. आलं उत्तर. बघा आपल्याला जे आपण वाचलंय ना, त्याच्यावर थोडासा विश्वास ठेवून आपल्याला काय-काय येते ते हुडकायचा प्रयत्न करा. जे येत नाहीत त्या बाबतीत प्रयत्न करून फायदा पण नाहीये ना. उलटं अजून टेन्शन वाढेल. कुकरच्या शिट्टीसारखं. तसं होईल ते. बाकी होऊन जातंय. ठीक आहे. अंगामी ट्राइब जी आहे नागालँडची आहे, कोटा ट्राइब जी आहे निलगिरी तमिळनाडूमधली आहे, मुंडा ट्राइब जी आहे झारखंड आणि ही जी ट्राइब आहे ती आसाममध्ये. आता हिंदू तीज फेस्टिव्हल कुठला आहे? डेडिकेशन सरस्वती, पार्वती, दुर्गा. माहिती असेल तर ठीक, नाही तर सोडून द्या. जे की आहे तीज जी आहे कुणाची आहे? इंडिया आणि नेपाळमध्ये गॉडेस जी आहे पार्वती. ठीक आहे. आणि हे का मनवतात तर यांचं जे युनियन झालेलं लॉर्ड शिवामध्ये तर त्यांची ब्लेसिंग्स आणि मरायटल ब्लिस आणि फर्टिलिटी त्यासाठी करतात. लग्न काइंड ऑफ लग्नासाठीच करतात हे मेजरली. जे शिव आणि पार्वतीचं लग्न झालेलं. युनियन त्यांचं झालेलं त्यासाठी ते तीज मनवतात. इंडिया आणि नेपाळमध्ये पण. आता लक्ष्मी गॉडेस ऑफ कशाची आहे? वेल्थची आहे. आपल्याकडे सध्या तरी कमी आहे, पण लवकरच येईलच ती, आहे का नाही? तर गॉडेस ऑफ वेल्थ आहे. युजुअली सेलिब्रेट करतात आपण कधी? दिवाळीमध्ये आणि जी सरस्वती आहे, गॉडेस ऑफ जे आपण आता देतोय जनरली विद्या किंवा विस्डम. तर वसंत पंचमी यांना म्हणतो आपण आणि दुर्गा जी आहे ती वर्शिप केली जाते मेनली कधी? नवरात्री. नवरात्री 9 दिवस माहिती असेल, फुल दांड्या-बिंड्या मजा येते, है ना? बाय-बाय. आता टी, चहावरती प्रश्न आहे. हा भयानक प्रश्न होता मला तर वाटतंय. अजून त्याचा काही संबंध नाही. काय कंटेक्स्ट काय आहे, त्यांनी काय चेक करायचं मला कळलं नाही हे. पण ठीक आहे असं एम-पी-एस-सी आहे बाई. कुठूनही प्रश्न येऊ शकतो. टी इज मेड फ्रॉम यंग लीव्हज ऑफ द टी प्लांट. चायनीज वर द अर्लिएस्ट टी ड्रिंकर्स. ठीक आहे, चहा पिणारे चायनीज पहिले होते, मान्य आहे. ब्रिटिश डिस्कव्हर केलेलं त्यांनी आसाम 1829 मध्ये. ठीक आहे. पॉप्युलर जे व्हरायटीज आहे टी वर्ल्डमध्ये ते लार्ज लिव्ड चायना टी सी आहे आणि स्मॉल लिव्ड आसाम टी. आता बघा यांनी प्रश्न असा विचारलाय, की चहाची पत्ती छोटी आहे का मोठी आहे? चायनाची आहे का आसामची आहे? आता हा प्रश्न आहे. आता तुम्हाला काय वाटतंय? कोणाला उत्तर माहिती असेल? चला मानून चला आपल्याला वाटत असेल बोथ ए एंड बी करेक्ट मारून टाकूया. त्याचं उलटं उत्तर आहे. दोन्ही पण नाही आहेत. यांनी इंटरचेंज केलंय. बस तेवढंच केलंय. आता त्याचं नाव काय? कॅमेलिया सिनेन्सिस व्हर सिनेन्सिस. हे चायनाची आहे आणि हे स्मॉलर लीव्हज आहेत. आता यांनी काय विचारलंय? लार्जर लीव्हज चायनाचे, पण हे स्मॉलर लीव्हज आहेत. बस एवढंच केलंय त्यांनी. आणि ह्याचं उलटं हेच आहे. लार्जर लीव्हज आणि फ्लेवर कडक असतो. आसामचा जर चहा पिला ना तुम्ही, मला वाटतंय तुम्ही दुसरीकडचा चहाच नाही पिणार. कारण की ते पावडर नाही टाकत, डायरेक्ट चहा पत्ती टाकतात. अशी काढली आहे ताजी-ताजी. असो. कन्सिडर द फॉलोइंग ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट आणि ट्रॉपिकल डिसिड्यूस फॉरेस्ट. स्कॅटर्ड डिस्ट्रिब्युशन ऑफ नॉन पोलिटिकल स्पीसीज लाइक शीशम. आता बघा माझ्या मते तरी तुम्हाला जे फॉरेस्ट जे आहेत ना, त्याचं एक एक्झाम्पल 2 ते 3 स्पेसिफिकेशन बाबा याबद्दल काय फीचर असतील? म्हणजे आता हे सदाबहार तर आहेतच. एव्हरग्रीन म्हटल्यावर ट्रॉपिकल आहेत. त्यामध्ये पण 2 आहेत सेमी आणि डेसिडुअस. ते ठीक आहे सेमी आणि
येस, मला आठवत नाही आता. सेमी आणि अजून एक आहे सेमी एव्हरग्रीन आणि अजून एक होता. ठीक आहे, असो. तसंच ट्रॉपिकल डेसिड्युअसमध्ये पण 2 प्रकार आहेत. पण एक मेन 3 ते 4 जे पण स्पीसीज आहेत किंवा जसं की आता डेसिडुअसमध्ये टीक आहे किंवा शीशम आहे आणि महागनी आहे, इबोनी आहे, रोजवूड आहे. तर हे एव्हरग्रीनमध्ये आहेत. तर एक 3 ते 4 जर तुम्हाला माहिती असेल, की हे काय-काय आहे, तर त्यावर प्रश्न येऊ शकतो. म्हणजे माहिती असेल. दोन्ही बरोबर आहेत? असं. हे थोडं मी Googleवर ट्राय केलं हे टाकायचं, तर हे थोडं स्पेसिफिकली जातं, की बाबा हे पर्टिक्युलर स्पेसिस स्कॅटरमध्ये नाही आहे, जवळ-जवळ पण असू शकतं आणि हे आणि ते. पण बाबा आपल्याला जनरलिस्टिक घ्यायचं म्हणून दोन्ही पण बरोबर आहेत. ठीक आहे. त्यानंतर 25 एन्नोर हे खूप कॉलिटी प्रश्न आहे. जरी माहिती नसेल तरी तुम्ही प्रश्न काढू शकता. कसं काय बोला बरं? कळून जाईल. न्यूली डेव्हलप्ड एन्नोर पोर्ट नियर चेन्नई इज द डॅश लार्जेस्ट पोर्ट इन द कंट्री अँड द लार्जेस्ट पोर्ट ऑन द ईस्टर्न कोस्ट. आता काय म्हटलंय त्यांनी, की हा एक पोर्ट आहे एन्नोर म्हणून. चेन्नईजवळ आहे हे बंदर आणि हे देशातील कितवे मोठे बंदर आहे आणि पूर्व किनाऱ्यावरील हे कितवे मोठे बंदर आहे. क्लिअर आहे? आता लॉजिकली जर विचार केला आपण, तर देशातला जर पहिला असेल, समजा माना तुम्ही देशात पहिले आला आला असाल, तर महाराष्ट्रात चौथे असणार का? नाही ना. तर देशात पहिले असेल, तर तुम्ही महाराष्ट्रात कमी असणार. म्हणजे महाराष्ट्रात पण पहिलीच असणार ना. ऑब्व्हियस आहे ना. जर देशात पहिले आले असाल, तर महाराष्ट्रात पण पहिलीच असणार ना. ऑब्व्हियस आहे ती. असं थोडी असणार, की तुम्ही देशात पहिले आहेत आणि महाराष्ट्रात चौथे आहेत. असं नाही होणार. तर इथं तो लॉजिक लागतो. आता तुम्ही काय मी आता बघा हे कंट्रीमध्ये कितवं असेल? तर कंट्रीवाला पॉइंट ऑफ व्ह्यू किती असेल? कमी असणार का जास्त असणार? जास्त असणार. ठीक आहे. आणि इथं कमी असणार. कळलं का नाही लॉजिक? कळलं असेल तर ठीक आहे. जाऊ दे. इट्स ओके. तर काय उत्तर असेल? 12 आणि 6. क्लिअर? आन्सर काय आहे? 3. बघा आपलं लॉजिक त्याच टायमिंगला यायला पाहिजे. असं नाही की हे आता आपल्याला माहिती असेल असा प्रश्न येईल तर तसं चालणारच नाही. असं. अरेंज द फॉलोइंग स्टेट्स अकॉर्डिंग टू फॉरेस्ट एरिया फ्रॉम हाय टू लो. अरुणाचल प्रदेशमध्ये अच्छा सॉरी हाय टू लो. हाय टू लो. पहिले एक असा एरो करा नाहीतर असा एरो करा. वरनं खाली विचारलंय का खालून वर विचारलंय ते पहा पहिले. इथंच गडबड होती आपली. ठीक आहे. आता मला सांगा फॉरेस्ट एरिया म्हटलंय. सगळ्यात जास्त कुठं असणार? महाराष्ट्रात तर नाहीये बाबा. महाराष्ट्रात एवढं नाही. आहे मस्त, पण ॲज कंपेअर टू या स्टेट्समध्ये महाराष्ट्रात एवढं नाहीये. बघा महाराष्ट्र लास्टलाच ठेवलाय मेजरली तरी. तर लास्टला असेल. ठीक आहे. लॉजिकली बघू आपण. मध्य प्रदेश, छत्तीसगड या दोघांमध्ये कॉम्पिटिशन असणार. सी-डी या 2 मध्येच असणार. पहिले डी आहे का सी आहे? त्याच्यावर असणार प्रश्न. म्हणजे 1 आणि 3 मध्ये आलो आपण. आता इथं थोडंसं लॉजिक लावून करू शकता तुम्ही. आन्सर काय? 4. कळलं का काय झालं आता? लॉजिकली जर करायला गेलो ना आपण, हे आपले हे काय म्हणतात फॅक्चुअल प्रश्न, तर मस्तपैकी आपण तोंडावर पडणार. रॉंग ऑप्शनमध्ये खेळत बसणार आपण. सो माहिती असेल तर ठीक. ठीक आहे. मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र. लॉजिकली आपण महाराष्ट्राकडे तर आलेलोच. फक्त आपल्याला राहिलेलं सी आणि एमध्ये. परत गेलं पुढं. लयच पुढे गेलो. तर काय उत्तर आहे 4. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाचा रिपोर्ट आहे. मध्य प्रदेश सगळ्यात जास्त लार्जेस्ट फॉरेस्ट एरिया आहे. त्यानंतर बघा इथे अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र. हे बघू शकता स्क्वेअर किलोमीटर आहे याचं 2009. हिल्स कनेक्ट ईस्टर्न आणि वेस्टर्न घाट्स. बेसिक एन-सी-आर-टी प्रश्न आहे. निमगिरी तर अशा प्रकारचं काही नाहीच आहे. बिलगिरी पण आहे तसा, पण यामध्ये कनेक्ट नाही करत. निलगिरीचे. बेसिक प्रश्न होता. जनरली ईस्टर्न घाट्स आणि वेस्टर्न घाट्सला मीट करतात हे निलगिरीज आणि निलगिरीज कुठे आहेत? मला सांगा. तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळमध्ये. राय जंक्शनवरतीच आहे ते आणि सगळ्यात हायेस्ट पीक कुठलं आहे इथं? जोडाबेट्टा. ठीक आहे. ईस्टर्न घाट्स डिस्कंटिन्युअस रेंज आहे. डिस्कंटिन्युअस म्हणजे काय? असे थोडेसे आहेत, मग थोडेसे परत गेलेत, मग असे आहेत, मग असे आहेत. कंटिन्युअस नाही. जसं सह्याद्री जसे आहेत, तसे इथं नाही आहेत. डिस्कंटिन्युअस आहे. आणि वेस्टर्न घाट जे पॅरलल रन करतात माहिती असेलच.
आणि 2 मेजर रेंजेस कव्हर करतात. निलगिरी प्लॅटो त्यामध्ये निलगिरीज येतात, जे कनेक्ट करतात दोघांना आणि वाइडली एक्सेप्टेड आहे. स्टँडर्ड जिओग्राफी टेक्स्टबुक्समध्ये पण आहेत आणि एक्झाम गाईड्समध्ये पण आहेत. चला ठीक आहे. आता एक-एक हिल्सकडनं पाहूया आपण आता. बिलिगिरीरंगा, ठीक आहे. बीआर हिल्स म्हणतात. हे पार्ट आहेत वेस्टर्न घाट्समधले आणि हे ईस्टर्न घाट्सकडे पण कॉरिडॉर करतात, पण हे कनेक्ट नाही करत. ठीक आहे. जसं निलगिरीज करतात तसं कनेक्ट नाही करत. आणि मायनर लिंक आहेत. बऱ्यापैकी ठीक आहे. चला ठीक आहे. एवढं माहिती असलं तरी बस झालं. त्यानंतर निलगिरी जे आहेत ते आपण उत्तरच बघितलं. निमगिरी असा काही काही प्रकारच नाही आहे. ठीक आहे. रेंज अशी काहीच नाही आहे. नल्लामला जे आहे ते ईस्टर्न घाटचा पार्ट करतात आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या मध्ये आहेत हे. ठीक आहे. आणि कनेक्ट नाही करत वेस्टर्न घाट. बंद केलं तर डायरेक्ट जातोच आहे. तर कल्टिव्हेशन विथ द स्टेट्स वेअर दे आर प्रॅक्टिस. कुठली-कुठली शिफ्टिंग कल्टिव्हेशन आणि स्टेट्स आहेत. झूम कुठे आहे? आसाममध्ये. एवढं माहिती आहे की नॉर्थ ईस्टमध्ये आहेत. एचं 3 असेल तर 1 आणि 3 असेल. चला. तर झूम जी आहे आसाममध्ये आहे. पोडू जी आहे आंध्र प्रदेशमध्ये, छत्तीसगडमध्ये अच्छा आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड इथं पोडू कल्टिव्हेशन करतात. म्हणजे स्लॅश एंड बर्न. माहिती असेल ना शिफ्टिंग कल्टिव्हेशन? पहिले कापतात, मग जाळतात, मग परत पेरणी करतात. ते कल्टिव्हेशन आहे. ते का करतात मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. पूनम जे आहे ती प्रॅक्टिस केली जाते निलगिरी हिल्समध्ये, केरलामध्ये ॲडजस्टंट टू तामिळनाडू आणि दहिया जी आहे छत्तीसगडमध्ये. आता वॉटरफॉल्स बघा. इव्हन वॉटरफॉल्स पण हां, नॅशनल पण आणि वर्ल्ड वाईड पण गरजेचे आहेत. रिव्हर आणि वॉटरफॉल. हे माहिती असेल तर ठीक, नाहीतर आपण पाहूया. शरावती जी रिव्हर आहे त्यामध्ये कुठली गिरसप्पा आहे. शरावती रिव्हर कुठे आहे? तर कर्नाटकामध्ये आहे. स्पेक्टेक्युलर जोग फॉल्स. जोग फॉल्स आणि इथं सगळ्यात पहिले आपलं काय झालेलं? इथं नव्हतं वाटतं. शिवसमुद्रामध्ये. ते पण पाहूया. गिरसप्पा पण म्हणतात, गिरसप्पा पण म्हणतात, गिरसप्पा पण म्हणतात. ठीक आहे. ते शरावती रिव्हरवरतीच आहेत. शिवसमुद्रम फॉल जे आहे ते कावेरी रिव्हरवरती आहेत. सगळ्यात फेमस वॉटरफॉल आहे कावेरी रिव्हरवरचं कर्नाटकामध्येच आहे आणि फर्स्ट हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे एशियामधला. वन ऑफ द पहिला नाहीये, वन ऑफ द बोलू शकता. घाटप्रभामध्ये गोकक फॉल्स आहेत आणि हे प्रॉमिनंट वॉटरफॉल आहे रिव्हर घाटप्रभावरती आणि गोकक टाउन आहे त्या जवळच आहे. कर्नाटकामध्येच आहे. म्हणजे कर्नाटकामधले सगळे उचललेत. फक्त आहे चंबळ. चंबळ कुठे आहे? तर मध्य प्रदेशमध्ये. ते खालीच होतं. ते खाली केलं की डायरेक्ट खाली पुढंच जातं. असं. आता तिथं करणारच नाही. अरे यार! कुठे गेलं होतं हे? अरे पुढे चाललोय मी. मागं जायचं सोडून पुढे चाललोय. झालं मग? हा प्रश्न झाला? पुढे जाऊया आता. डेली आणि सीझनल व्हेरिएशन सोलर रेडिएशनमध्ये कुठले-कुठले फॅक्टर्स डिटरमाइन करतात? तर पृथ्वीचं जे अक्षाचं कललेलापणा किंवा दिवस व रात्र प्रमाण, ढगांचे प्रमाण, सूर्यकिरणं पृथ्वीवर मान कसं करते? ठीक आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतात. तर सगळेच आहेत बाय द वे. कारण की जर आपली पृथ्वी टिल्टेड नसती, तर आपलं मेन रिझन असतं सीझन. सीझनच झाले नसते. त्यानंतर लेंथ ऑफ डे किती दिवस आहे, किती रात्र आहे, ते पण मॅटर करतं. बादल असेल, तर तिथं जास्त सनलाईट नाही येणार, ते पण डिटरमाइन करणार. आणि अँगल ऑफ सनराईज आता समजा इथं पृथ्वी आहे, इथं सूर्य आहे. जर इथं स्लांटिंग रेज येत असेल, तर इथं थंड होईल आणि इथं जर डायरेक्टली हिट होत असेल, तर गरमी होईल. त्यानंतर आता जरा स्पीड वाढवूया आपण. अक्युम्युलेशन ऑफ मर्क्युरी इंटू द ह्युमन बॉडी लीड्स टू डॅश डिसीज. आता आपण पूर्ण इंग्लिशमध्ये करणार कारण की सायन्स चालू झालंय. नाही, डोंट वरी. मर्क्युरी म्हणजे काय? पाऱ्याच्या संचयनामुळे डॅश आजार होतो. माहिती असेल मेथमोग्लोबिन आहे का नाही? नाही. ते काय आहे? मिनामाटा. तर मिनामाटा काय आहे? जपानची सिटी आहे. त्यामध्ये काय झालेलं माहिती आहे का? पुढचे जे मासे आहेत ना, तर त्यामध्ये त्यांनी मर्क्युरीचं काहीतरी झालेलं वाटतं. इंडस्ट्रियल वेस्ट वॉटरमधनं ते मर्क्युरी गेलेलं आणि त्यामुळे काय झालं माशांमध्ये ते गेलेलं आणि खूप प्रमाणात मासे यांनी खाल्ले आणि मग त्यामुळे ते हे आजार झाला आणि म्हणून त्याचं नाव मिनामाटा शहरात झालेलं म्हणून मिनामाटा डिसीज नाव ठेवलं. क्लिअर आहे? आणि यामध्ये सिम्प्टम्स काय दिसतात? तर डायरेक्ट न्यूरोलॉजिकल सिस्टमवरच अफेक्ट करतं हे आणि यामध्ये काय होतं माहिती आहे का? जे आपले सेन्सेशन्स आहेत ना, ते हँड्स एंड फीट्समधले ते सगळेच निघून जातात. बॅलन्स जातो आपला. स्पीच आणि हिअरिंग डिफिकल्टी होऊ शकते. डायरेक्ट पॅरालिसिस पण होऊ शकतं आणि डेथ पण होऊ शकते. इथाई जे आहे ते कॅडमियम पॉइझनिंगमुळे होते, मर्क्युरीचं नाहीये. जनरली जपान आणि तिकडंच आणि सिव्हिअर बोन पेन होतं आणि किडनी प्रॉब्लेम्स होतात यामध्ये कॅडमियममध्ये. त्यानंतर मिथ हेमोग्लोबिनिमिया.
तर हे जे आहे मेथहेमोग्लोबिन हे वाढतं ब्लडमध्ये आणि हे कधी होतं? तर ड्रग, केमिकल्स किंवा नायट्रेट्स जास्त प्रमाणात एक्सपोजर झालं तर. मीना म्हटलं तर तेच उत्तर आहे. पोलिओ एक व्हायरल आहे. हे काय मीना म्हणजे हे काय हे नाहीये. पोलिओ व्हायरस आहे हे, व्हायरल डिसीज आहे आणि मेटल पॉइझनिंगमुळे तर नाही होत आहे. ठीक आहे. त्यानंतर कंटिन्युअस इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ टॉक्सिकंट ॲट सक्सेसिव्ह ट्रॉफिक लेव्हल्स इन फूड चेन इज कॉल्ड. आता बघा, आता समजा मीनामाटाचंच घेऊया. इथं मर्क्युरी घेतली, ही माशी आहे, म्हणजे मछली आहे. मछली जरा चांगली काढतो. अरे यार! ठीक आहे, मछली आहे, हिनं खाल्लं. असं आता एकच खाणार का मच्छी? तर ते 3-4 खाणार, आहे ना. 3-4 मच्छ्यांमध्ये खाल्ले. आपण घेतले मच्छ्या 2-3 किलो, आहे ना, मच्छी सीझन. आपण ते खाल्ले. तर या तिघांचं जे मिळून होतं, ते आपल्या पोटात जाणार. त्याचं कॉन्सन्ट्रेशन समजा 1-1 ग्राम ह्यांनी खाल्ले, तर आपल्या पोटात गेलं 3 ग्राम. म्हणजे पहिले 1 होतं, मग 3 गेलं. म्हणून चला असे आपले 3-4 आपण लोकांनी खाल्लं. 3-3 खाल्लं आणि आपल्याला कोणीतरी खाल्लं Godzilla'नं. तर 3-3चं किती झालं हे? 9 झालं. Godzillaच्या पोटात 9 गेलं. म्हणजे काय झालं? कंटिन्युअस इन्क्रीज होतंय कॉन्सन्ट्रेशन ऑफ टॉक्सिकंट म्हणजे जी मर्क्युरी 1 ग्राम होती, ती आता किती झाली? 9 ग्राम झाली. आणि सक्सेसिव्ह ट्रॉफिक लेव्हल्समध्ये म्हणजे एका ट्रॉफिक लेव्हलनंतर दुसऱ्या ट्रॉफिक लेव्हलमध्ये सगळ्यात वाढत चालले. फूड चेनमध्ये आपली वाढत चालली. त्यालाच काय म्हणतात? आता मॅग्निफाय होतंय ना, आवर्धन होतंय. निम्नीकरण नाहीये. डिग्रेड तर जाऊ दे. संचयन पण नाहीये. ठीक आहे. संचयन म्हणजे काय? हीच स्ट्रेट फ्लोमध्ये चालली आहे किंवा एकाच फिशला तिथंच राहिली ती. पुढच्या लेव्हलला जातच नाही. बायो अक्युम्युलेशन म्हणजे. बायो रेमेडिएशन म्हणजे ते आपण जैवाचा वापर करून आपण प्युरिफाय करतोय. बायोडिग्रेड म्हणजे काय? जसं आपण कुणाला म्हणजे गाडलं, तर ते जे डिग्रेड होतं, तर ते जे डिग्रेडेशन आहे ते बायोलॉजिकल एलिमेंट्स म्हणजे जे जर्म्स वगैरे आहेत, ते डिग्रेड करतात. त्याला बायोडिग्रेडेशन म्हणतात. ठीक आहे. एक-एक करून पाहूया आता. आता बायोमॅग्निफिकेशनची प्रोसेस सगळी सांगितली. कॉन्सन्ट्रेशन ऑफ टॉक्सिक सबस्टन्स जसे की हेवी मेटल, डी-डी-टी, मर्क्युरी काय पण होऊ शकतं. ईच हायर ट्रॉपिक लेव्हलमध्ये फूड चेनमध्ये वाढत जातं. त्याला बायोमॅग्निफिकेशन म्हणतात. जसं की मर्क्युरी झालं, मग फिश खाल्ली, मग ते बायो अक्युम्युलेशन म्हणजे काय? एकाच सिंगल ऑर्गॅनिझमवरतीच आपण करतो. आता जे मच्छीनं खाल्लेलं आपलं मर्क्युरी तिथंच राहणार. हिला कोणी खाल्लंच नाही. तर हे काय झालं? बायो अक्युमुलेट झालं. डिग्रेड तर माहीतच आहे ब्रेकडाउन होतं. बायोलॉजिकल मीन्स बॅक्टेरिया, फंगाय जे पण खाऊ शकतात. बायो रेमेडिएशन म्हणजे काय? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा यूज करून आपण क्लीन करतो पोल्युशन. क्लिअर? आता कुठला गॅस रिस्पॉन्सिबल आहे ओझोन लेयरच्या डिप्लेशनसाठी? कार्बन डायऑक्साईड आहे. नायट्रोजन ऑक्साईड आहे का? माहीत नाही. मिथेन आहे का? आहे. सी-एफ-सी आहे का? सगळ्यात तगडा रिझन आहे हे तर. म्हणजे हे तर आहेतच. हे सगळ्यात तगडा आहे. म्हणजे सगळ्यात तगडा तोडणारं जे रिस्पॉन्सिबल आहे ओझोनचं एकदम खतरनाक डिप्लीट होतं. सी-एफ-सी. हे कसं आहे? तर आता हे सी-एफ-सी म्हणजे काय? क्लोरीन असणार आहे ना. क्लोरो, फ्लोरो. क्लोरीन आणि फ्लोरीन आहेत. आता ओझोन म्हणजे म्हटलं तर काय येतं? O3 येतं आहे ना. तर हे काय करतं माहिती आहे का? O3 जे आहेत, O3 म्हणजे काय? 3 ऑक्सिजन असणार. हे काय करतं क्लोरीन? हे तोडतं डायरेक्ट. हे बनतं ClO. ठीक आहे. आणि हे O3चं डायरेक्ट ऑक्सिजन बनतं. म्हणजे नॉर्मल आपला ऑक्सिजन जे आपण एअर ब्रीथ करतो. मग त्यामुळे काय होतं, ही ओझोनची जी लेयर आहे ती तुटत जाते आणि एका क्लोरीन बरोबर ते जुळतच जातं ते. इव्हन क्लोरीन पण येतं आणि फ्लोरीन पण येतं. दोन्ही पण तोडायला सुरुवात करतात. मग ह्याचं जे डिप्लेशन रेट आहे सगळ्यात घाण आहे. म्हणजे सगळ्यात फास्टेस्ट होतं. तर ते मेन रिझन आहे. क्लिअर आहे? आता सी-एफ-सी कुठं-कुठं सापडतं ते तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेलच. सिंथेटिक केमिकल्स यूज केले जातात आपल्या रेफ्रिजरेशनमध्ये. आता बऱ्यापैकी मला वाटतंय सी-एफ-सी बंदच केलेत. पण काही-काही ह्याच्यात आहेतच अजून पण. आपल्या इंडियामध्ये तर भरपूरच आहेत. ते स्प्रे वगैरे आपण यूज करतो फोम ब्लोइंग एजंट्समध्ये पण असतात. आणि जेव्हा ॲटमॉस्फिअरमध्ये ते स्टेबल होतात आणि नंतर डायरेक्ट ते स्ट्रॅटोस्फिअरपर्यंत जातात. आता वेगवेगळे स्फिअर्स असतात त्याच्यावरती आपण नंतर लेक्चर घेऊया. यूव्ही लाईट ब्रेक्स डाउन दॅम. आता बघा, यूव्ही रेज जेव्हा येतात, तेव्हा सी-एफ-सीला तोडतात. आणि जसं सी-एफ-सीला तोडलं ते ओझोनला तोडतात. ठीक आहे. ओझोन बरोबर बनतात आणि ते थिन होत जातात. मग त्यालाच म्हणतात ओझोन होल. आणि याला ग्लोबली आपण रिस्पॉन्स कसा दिलाय, तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल केला 1987 मध्ये एक इंटरनॅशनल ट्रीटी आहे. त्यामध्ये काय सांगितलं, की जे आपले सी-एफ-सी आहेत ना, त्याला आपल्याला खतमच करायचं. फेज आउट करायचं म्हणजे काय हळू कमी करायचं याला. ठीक. 1987 मॉन्ट्रियल प्रोटोकॉल सी-एफ-सी हे लक्षात ठेवा. Heterotrophic organisms, chiefly bacteria and fungi that break down the complex compounds of dead protoplasm and release simple usable substances for the other. काय कळलं? काहीच नाही कळलं? सिंपलमध्ये बघा.
आता असे ऑर्गॅनिझम्स असतात, जे इथं आलं बघा डेड. डेड जसं आलं तिथं डिकंपोजर्स. ठीक आहे. डेड जे पण आहेत, म्हणजे माणूस ॲनिमल्स किंवा त्याला खायला प्रयत्न करतात ते किंवा त्याच्यावर निर्भर असतात. किंवा त्याला तोडायला सुरुवात करतात. तर ते आहेत डिकंपोजर. ऑटोट्रॉफ्स म्हणजे काय स्वयंपोषी. स्वतः जनरेट करतात फोटोसिंथेसिस थ्रू. स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. कन्झ्युमर्स म्हणजे काय? वाघ, चित्ता दुसऱ्यावर निर्भर आहे. ते स्वतःचं जेवण नाही बनवू शकत म्हणून ते दुसऱ्यावर. इव्हन आपण पण आहेत. ओमनिव्हरच आपण आहेत. म्हणजे काय? प्लांट आणि ॲनिमल दोन्ही खाऊ शकतो. ओके. तेच आहे. ते वाचून घेऊ शकतो तुम्ही. फर्स्ट नॅशनल पार्क कुठे आहे? बेसिक जी-के क्वेशन. जिम कॉर्बेट. तर हे हेरी नॅशनल पार्क असं म्हटलं जातं पहिले आणि एस्टॅब्लिश केलं 36 मध्ये नैनिताल डिस्ट्रिक्टमध्ये आत्ताचं उत्तराखंड आणि हे इंडियाचं पहिलं आणि ओल्डेस्ट नॅशनल पार्क आहे. आता हे कशाला बनवलेलं? तर हे आपलं जे बेंगॉल टायगर आहे त्यांना प्रिझर्व्ह करण्यासाठी. ठीक आहे. आणि आफ्टर इंडिपेंडन्स त्यांनी कुणाच्या हॉनरमध्ये नाव दिलं? म्हणजे पहिले हेली नॅशनल पार्क होतं ना. तर जिम कॉर्बेट का नाव दिलं? तर ते पहिले हंटर होते. त्यानंतर त्यांनी कन्झर्वेशनिस्ट झाले. त्यासाठी त्यांना हे मान दिलंय. आता नंतर संजय गांधी जे आहे मुंबईमध्ये आहे, ते बऱ्यापैकी माहिती असेलच. नेम्ड आफ्टर संजय गांधी इन 1981 आणि एशियाचं प्रॉमिनंट अर्बन पार्क आहे. नॉट इंडियाज फर्स्ट ठीक आहे. इंडियाचं पहिलं नाही आहे हे. एशियाचं प्रॉमिनंट अर्बन पार्क आहे. त्यानंतर गिरमध्ये तर ऑब्व्हियसली माहिती आहे एशियाटिक लायन्स. गिर म्हटलं की एशियाटिक लायन्स क्लिअर कट असायलाच पाहिजे. मला वाटतं पूर्ण जगात एशियाटिक लायन नाही आहेत, गिरमध्ये सोडून. आणि नंतर काना कुठे आहे एम-पीमध्ये, जे की बारासिंगासाठी, स्वॅम्प डिअर म्हणतात त्याला. ठीक आहे. आणि टायगरसाठी पण आहे. जिम कॉर्बेट नंतर त्यांनाच नॅशनल हे दिलंय, काय म्हणतात, नॅशनल पार्क दिलाय पदवी, जिम कॉर्बेट नंतर. प्रोजेक्ट टायगरमध्ये सगळ्यात मोठं योगदान केलं यांनी. त्यानंतर लँडमार्क इयर इन द इयर ऑफ हिस्ट्री लेजिस्लेटिव्ह ॲक्शन इन इंडिया फॉर नॅशनल कमिटी फॉर एन्व्हायर्नमेंट प्लॅनिंग कोऑर्डिनेशन. काय कळलं नसेल तर तुम्ही वाचून घेऊ शकता. तर इन शॉर्ट असं म्हटलं की नॅशनल कमिटी जी आहे, एन्व्हायर्नमेंट प्लॅनिंग आणि कोऑर्डिनेशनसाठी ती कधी सेटअप करण्यात आली? बस एवढाच प्रश्न आहे. आता बघा जी स्टॉकहोम कन्व्हेन्शन झालेली 72 मध्ये. तर त्यानंतर आपण ॲक्शन घेणार. 72 असेल, 73 असेल, एकतर 71 नसणार. 74 पण एवढं लेट तर नाही करणार. आहे ना. तर 72 नंतर 73 असणार. आन्सर आहे 72. तर हे डायरेक्ट कॉन्सिक्वेन्स होता. आपण नॅशनल कॉन्फरन्स घेतलेली, स्टॉकहोम कॉन्फरन्स, वॉटरशेड मूव्हमेंट होती. इंडियाने लगेच ॲक्शन घेतलं. का घेतलेलं? हे काय होती? तर ही होती ह्युमन एन्व्हायर्नमेंट वाचवण्यासाठी एक सभा बसवली गेलेली. इन शॉर्ट जर म्हणायचं गेलं तर. त्यासाठी मग इंटरनॅशनल लेव्हलवर स्टॉकहोममध्ये झालेली ही सभा. तर त्याचंच इम्पॅक्ट होऊन आपण एक कमिटी बनवली एन्व्हायर्नमेंटल प्लॅनिंग अँड कोऑर्डिनेशन. क्लिअर आहे? इंडियाचं पहिलं मेजर मूव्ह होतं नॅशनल लेव्हल एन्व्हायर्नमेंटल प्लॅनिंगसाठी. लँडमार्क इयर मानलं जातं. बाकी तर आणि 74 मध्ये काय आलेलं? वॉटर आणि प्रिव्हेन्शन ॲक्ट आलेला. पण ऑलरेडी सेटअप 72 मध्ये झालेली. तर 74 मध्ये काय आलं? वॉटर ॲक्ट आलेला. आता किडनी थोडा टेक्निकल क्वेश्चन गेलेला आहे यांनी. डेप्थमध्ये गेले हे. हे बॅलन्स करतं पी-एच बॅलन्स कशा म्हणजे कसं मेंटेन करतं पी-एच बॅलन्स? ॲड करतं, रिमूव्ह करतं, डिसॉल्व्ह करतं, रिमूव्ह करतं. काय करतं? तर बघा, जर ॲसिडिटी वाढवायची असेल, तर H+ आपल्याला ॲड करायला लागेल किंवा बेसिसिटी वाढवायची असेल, तर OH- ॲड करायला लागेल. बेसिक फंडा आहे, है ना? तर त्यावरच हा प्रश्न होता. काय होतं? रिमूव्ह ऑफ हायड्रोजन आयन्स फ्रॉम ब्लड. आता बघा, हायड्रोजन जे आयन्स आहेत, ते जर काढले, तर जी ॲसिडिटी आहे ना, ती कमी होते. ऑब्व्हियसली म्हणजे जसं सांगितलं, जर ॲड करायचं तर ॲसिडिटी वाढेल, कमी करायचं तर करायचं. जर ॲसिडिटी जास्त असेल, तर जे युरिन असेल, ते खूप स्ट्राँग असेल, आपली वाट लागेल. कळतंय का तुम्हाला? जळजळ होईल खूप, भयंकर जळजळ होईल. तर त्यासाठी मेंटेन करण्यासाठी ते किडनीचं मेंटेन परफेक्ट करतं. पी-एच बॅलन्स मेंटेन ठेवतं. हायड्रोजन आयन्स आणि बायकार्बोनेट आयन्स हे ब्लडमध्ये असतात. तर जे एक्सेस जे असतात H+ आयन्स ते रिमूव्ह करतं किडनी नेफ्रॉन्स थ्रू आणि ॲट द सेम टाईम जे किडनी आहे ना, रिअब्सॉर्ब करतं बायकार्बोनेट आयन्स. म्हणजे एक न्यूट्रलायझिंग इफेक्ट देतो ऑलमोस्ट. ठीक आहे. न्यूट्रलाइज करतं ॲसिडला पण. बाकी तर टेक्निकल आहे. ते जास्त जायची गरज नाही. हे पण खूप अवघड प्रश्न होता.
वन ऑफ द वर्स्ट नॅचरल डिझास्टर ऑफ द वर्ल्ड वॉज द सायक्लोन स्ट्रक इन बांगलादेश. एक मिनिट मला चेक करू द्या. चाललंय का व्यवस्थित? चाललंय. ठीक आहे. मला वाटलं कधी-कधी काय आहे, हे नवा आपला मोबाईलचा कॅमेरा आहे ना, तर हे खूप गरम होऊ शकतं. तर ॲज मेनी ॲज 33 लाख पीपल लॉस्ट देअर लाईफ्स. व्हेन डिड द डिझास्टर स्ट्राईक बांगलादेश? आता बघा, जर पाहायला गेलं ना, जे बांगलादेशची स्थापना होती ना 71 मधली, तर मेन रिझन हे डिझास्टरच होतं. कारण की त्यांना मदतच नाही भेटली. तर त्यामुळे ते अजून भडकले. आणि ते कधी झालं मग? 70 मध्ये. ठीक आहे. भोला सायक्लोन आलेला आणि डेथ टोल ऑलमोस्ट 5,00,000च्या वरती गेलेलं ॲक्चुअली. सगळ्यात भयंकर होता हा. आता तर बघा, जे अर्ली वॉर्निंग सिस्टम्स आलेत ना, त्याच्यामुळे आपल्याला एक पण लाईफ नाही जात. म्हणजे बघा टेक्नॉलॉजीचा रोल किती इम्पोर्टंट प्ले करतो आपण. ठीक आहे. म्हणजे ईस्ट पाकिस्ताननं नेग्लेक्टच केलं बाबा आम्ही काय कशाला बाय वेस्ट पाकिस्तान म्हणजे वेस्ट जे पाकिस्तान आपलं जे पाकिस्तान होतं ना, त्यांनी ढुकून पण नाही पाहिलं की इथं काय झालं. मग त्यामुळे अजून टेन्शन वाढलं आणि मग बांगलादेश लिबरेशन वॉर, इव्हेंच्युअली इंडिपेंडन्स 71. चलो ठीक. 39 सिलिकॉन व्हॅलीच्या रिगार्डिंग आहे कॅलिफोर्निया, USA विच ऑफ द फॉलोइंग टू स्टेटमेंट्स करेक्ट, करेक्ट विचारलंय. सिलिकॉन व्हॅली जी आहे ते व्हॅली ऑफ हार्ट्स डिलाइट आहे आणि इट वॉज कॉल्ड सो बिकॉज हंड्रेड्स अँड थाउजंड्स ऑफ व्हरायटीज ऑफ फ्लॉवर्स ब्लूम्ड देअर. आता व्हॅली ऑफ हार्ट म्हटलंय आणि इथं फ्लॉवर यायचे. माहिती असेल तर ठीक, तर सोडून द्या. पहिलं बरोबर आहे मला वाटतं दुसरं चुकीचं आहे ना? हं. पहिलं बरोबर दुसरं चुकीचं म्हणजे ओन्ली आन्सर आहे. बाकी एवढं डिटेलमध्ये जायची गरज नाही. काय म्हणतात, काय म्हणतात. एच-डी-आर 2011चं आता किती प्रपोर्शनमध्ये जी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी आहे. तर समजा आता 100 कंट्रीज मानून चालूया आणि इथं मानून चालूया 200 करोड आहेत. 2-2 करोड एका कंट्रीमध्ये. तर त्या 200 करोडपैकी किती पर्सेंटेज 1/2 आहे, 1/3 आहे, 1/4 आहे, का 1/5 आहे? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी आहे. हा प्रश्न आहे. एक ॲव्हरेज जरी आपण विचार केला किंवा आपण एक लॉजिकल जरी विचार केला तर अर्धा तर नसणार. कारण 100 कोटी जर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीमध्ये तर येऊ नाही शकत. 1/5 पण नसणार, खूप जास्त होतोय. खूपच जास्त होतं. है ना? म्हणजे खूप कमी होते सॉरी, खूप कमी होते. 40 कोटी तर नसणार. तर या 2च्या रेंजमध्ये असेल. पेपर साइड मला तर वाटतं 33% 1/3च. लॉजिकली इलिमिनेट करून आलं. इथं बऱ्यापैकी लॉजिकली इलिमिनेट करू शकतो आपण. हां, मराठी, इंग्लिश. कोर व्हॅल्यूज अमर्त्य सेन, डेनिस गॉल्डलेट. तर यांनी व्याख्या मांडली की कोर व्हॅल्यू काय असायला पाहिजे डेव्हलपमेंटच्या. एवढं माहिती होतं की कॅपॅबिलिटीजवर फोकस केलं अमर्त्य सेननी यांनी. तर कॅपॅबिलिटी तर असायलाच पाहिजे उत्तरात. नाही 2 तर असणारच. इथं नाहीये, इथं पण नाहीये. तर या 2 मध्ये उत्तर आहे. आता हेल्थ, न्यूट्रिशन, एज्युकेशन, कॅपॅबिलिटीज एंड डेव्हलपमेंट. आता इथं तुम्ही तेच वाचू शकता. उपजीविका, स्वतःबद्दल आदर, स्वातंत्र्य, क्षमता, अधिकार, हक्क. ठीक आहे. तर यामध्ये दोघांपैकी कुठलातरी असणार. काय असू शकतं? तर 50-50 मध्ये घेऊ शकता. आन्सर आय गेस 1 आहे. हां, 1 आहे. सेल्फ एस्टीम खूप गरजेचं आहे. तर ह्या दोघं लीडिंग थिंकर्सना डेव्हलपमेंट थिअरी मांडलेली आणि ॲक्चुअली बघितलं गेलं तर दोघांची वेगवेगळ्या आहेत. आता कोर व्हॅल्यू जे होते गॉलेटचे ते होते सस्टेनन्स, सेल्फ एस्टीम आणि फ्रीडम आणि अमर्त्य सेनची कॅपॅबिलिटीज होती एंटरटेनमेंट. ठीक आहे. दोघांचं मिळून मग हे सगळं झालेलं. जून रिओ+20 कॉन्फरन्स सस्टेनेबल ग्रीन ॲडव्होकेट द ग्रीन इकॉनॉमी. इन हुज बुक वॉज द टर्म ग्रीन इकॉनॉमी कॉइन्ड? कुठल्या कुणाच्या बुकमध्ये? आय गेस नोबेल पुरस्कार यांना भेटलेला त्यामुळे हा प्रश्न आलेला तेव्हा. तर आय गेस मर्कंडे, बार्बियर आणि पियर्स होते हे. हं, तेच. माहिती असेल तर ठीक, बाकी जाऊ द्या. आणि त्यांची एक लँडमार्क बुक आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स अँड इकॉलॉजी. ठीक आहे. बाकी ओव्हरऑल थोडं जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही. हां, हे बेसिक क्वेश्चन होता. खूप छान प्रश्न आहे. रेडिओ वेव्हची व्हेलॉसिटी किती असते? रेडिओ वेव्हज आणि जे लाईट वेव्हज आहेत ते ऑलमोस्ट सेमच आहेत. तर त्यांची जी व्हेलॉसिटी असेल तीच असणार जसं इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट. जास्त काही करायची गरज नाही. आणि रेडिओ वेव्हज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात. जसे नॉर्मल जे जसं की त्यामध्ये व्हिजिबल लाईट आहे ते एक्स-रेज येतात, मायक्रोवेव्हज येतात. ते सेम स्पीडमध्येच येतात व्हॅक्यूममध्ये. असाही प्रश्न येऊ शकतो की एक्स-रेज किती फास्ट ट्रॅव्हल करतात किंवा मायक्रोवेव्हज किती फास्ट ट्रॅव्हल करतात. तर हे सगळे एकाच ह्याचे एकाच काय म्हणतात मळाचे मणी, मळाचे मणी आहेत. बरोबर. स्पीड ऑफ लाईट किती आहे? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड म्हणजे 3,00,000 किलोमीटर पर सेकंडमध्ये स्पीड आहे. म्हणजे एका सेकंदात 3,00,000 किलोमीटर ट्रॅव्हल करते.
अंदाजा लावू शकता म्हणजे काय आणि त्याला पण इथं यायला आपल्या पृथ्वीवर यायला 8 मिनिटं 30 सेकंद लागतात. म्हणजे किती लांब आहे आपली पृथ्वी समजू शकता. मी कशाबद्दल बोललो मला सांगा? मॅक्सवेलचं इक्वेशन आहे, फंडामेंटल प्रिन्सिपल आहे. ठीक. 2011चा सेन्सस पाठ असायला पाहिजे. 10,00,000 हून अधिक किती सिटीज आहेत? तरी पण उत्तर आहे. माहिती असेल तर ठीक, नाहीतर सोडून द्या. आणि याला म्हणतात अर्बन ॲग्लोमरेशन्स आणि कुठले-कुठले मेजर मेट्रोज आहेत? तर मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगलोर, चेन्नई. आता लँड रिफॉर्म्स प्रमोट ट्रिपल रिव्होल्यूशन. ट्रिपल रिव्होल्यूशन जनरली जर पाहायला गेलं ना, तर हे ब्लू, ग्रीन आणि आय गेस येलो होतं का? व्हाईट व्हाईट होतं हां. ब्लू, ग्रीन आणि व्हाईट रिव्होल्यूशनला ट्रिपल रिव्होल्यूशन म्हटलं गेलंय. पण यांनी जे कनेक्ट केलंय ते लँड रिफॉर्म्सला कनेक्ट केलंय. तर ब्लू कोणाची आहे, ग्रीन कोणाची आहे आणि व्हाईट कोणाची आहे? व्हाईट डेअरीसाठी होती. ग्रीन आपली ग्रीन रिव्होल्यूशन व्हीट अँड राईस आणि ब्लू म्हणजे फिशरीज होती. तर ते तिघं ट्रिपल रिव्होल्यूशन म्हटलेलं जातं. आणि हे वेगळं आहे. तर ट्रिपल रिव्होल्यूशन यावर पण प्रश्न विचारू शकतो. तर सो आता यांनी म्हटलं की ट्रिपल रिव्होल्यूशन कुणाला म्हटलंय? लँड रिफॉर्म्सला. आता बघा हे जे भूसुधारणामुळे तिहेरी क्रांती घडून आली. तर तिहेरी क्रांती भूसुधारणाला लक्षात घेऊन करायचं आपल्याला. तर इकॉनॉमिक, पॉलिटिकल, कल्चरल होऊ शकतं. पॉलिटिकल, सोशल, कमर्शियल. कमर्शियल कशाला येईल? तर 2 तर नसतात. कल्चरल, पॉलिटिकल, टेक्नॉलॉजिकल. टेक्नॉलॉजिया. ठीक आहे, टेक्नॉलॉजिया होऊ शकते. इकॉनॉमिक, पॉलिटिकल, कल्चर पण होऊ शकतं. तर यापैकी तर नाही आहे. तर ह्या 2 मध्येच आहे. आन्सर आहे ए. टेक्नॉलॉजी असणार, मेजर रोल असणार लँड रिफॉर्म्समध्ये. ठीक आहे. बाकी सांगितलंय बऱ्यापैकी आहेत. सेल्फ एक्सप्लेनेटरी वाचू घेऊ शकता तुम्ही. 2011चा सेन्सस बघा 2 प्रश्न आले 11च्या सेन्ससवर. फिमेल लिटरसी रेट इम्प्रूव्हमेंट किती झाला? 2001 मध्ये किती होतं आणि 2011 मध्ये. हे दोन्ही इम्पोर्टंट आहेत सेन्सस आपल्या डाटामध्ये लिहा. मेल लिटरसी विचारू शकतात, फिमेल विचारू शकतात. बर्थ रेट असणार, डेथ रेट असेल, अजून काय पॉप्युलेशन असेल. पॉप्युलेशनचा पर्सेंटेज इम्पोर्टंट आहे. 17.7 काहीतरी विचारलेला प्रश्न मला वाटते 2020च्या आसपास विचारलेला. ठीक आहे. तर 53.7 आणि 65.5 इथं काय गेसवर्क नाही करू शकत. आयदर यू नो ऑर डोंट नो. बाकी काही नाही. म्हणजे ढवळ-ढवळ जर मला म्हटलं ना, तर 12% वाढलंय. तर 12% इथं आहे का? हे सगळ्याकडे 12%च केलेत ऑलमोस्ट. इथं 13 झालेत दुसऱ्या ऑप्शनमध्ये. इथं 12 ऑलमोस्ट आहेत. इथं पण नाही, इथं पण नाही आहेत. एकाच ऑप्शनमध्ये 12 आहेत. हे पण जरी माहिती असलं, की निअरली 12% इन्क्रीज झाले, तरी पण तुम्ही उत्तर काढू शकता. प्लांट्समध्ये कुठला एन्झाईम सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये असतो? तर आर-यू-बी-पी, कार्बोक्सिलेज. ह्याबद्दल थोडंसं माहिती जाणून घेऊया. रुबिस्को म्हणतात त्याला. ठीक आहे. आणि मोस्ट अबंडंट एन्झाईम आहे. का इम्पोर्टंट आहे माहिती आहे का? आणि हे सगळ्यात इम्पोर्टंट प्रोटीन आहे ॲक्चुअली. प्रोटीन पण आहे हा. तर सगळ्यात इम्पोर्टंट आहे फोटोसिंथेसिसमध्ये. फोटोसिंथेसिस म्हणजे काय? तर हे जे जेवण कन्व्हर्ट करतं. म्हणजे जी पहिली स्टेप आहे कार्बन फिक्सेशनची म्हणजे काय? जे एटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड असतं ना, त्याला कन्व्हर्ट करतं प्लांट्स एनर्जीमध्ये. जसं की ग्लुकोज वगैरे. तर ह्यामध्ये हा फायदेशीर ठरतो. आणि सगळ्या ग्रीन प्लांट्समध्ये हे असतं. तर रुबिस्को हा विथिन द क्लोरोप्लास्ट दिस एन्झाइम इज प्रेझेंट एक्स्ट्रीमली लार्ज क्वांटिटीज. बी गॅलॅक्टोसिडेज, लॅक्टोज म्हणजे काय? लॅक्टोज ब्रेकडाउनचं असणार आहे. आर-यू-बी-पी तर आहेत. एंटेरोकायनेज म्हणजे हे ॲनिमल्समध्ये एन्झाइम आहे, प्लांट्समध्ये नाही आहेत. आणि हेटेरोकायनेज जे आहे, असं काही मेजर प्लांट स्पेसिफिक एन्झाइम नाही. आता एंड प्रॉडक्ट काय आहे? एरोबिक रेस्पिरेशन. आता जे आपण श्वास घेतो, सोडलंय. तर त्याचं जे एंड प्रॉडक्ट आहे, काय असणार आहे? CO2 असणार. CO2 सगळ्यामध्ये आणि काय? इन द सेन्स एअर नाही वॉटर वेपर बोलू शकतो. म्हणजे तेच पाणी. एटीपी ब्रेकडाउन होतं, ग्लुकोजचं ब्रेकडाउन ऑक्सिजन होतं. बेसिक एटीपी एनर्जी पण निघते. कारण की गरम लागतं ना आपल्याला. गरम लागतं. एनर्जी निघते. लाँग टर्म ऑब्जेक्टिव्ह काय होतं नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसीचं 2000 मध्ये, की आपलं जे स्टेबल पॉप्युलेशन अचीव्ह करू. तर ते होतं 45. ठीक आहे. तर हे म्हणजे स्टॅबिलायझेशन म्हणजे काय? तिथं कन्सिस्टंट पॉप्युलेशन साईज होईल आणि ते मीट करेल आपले जे सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ आहे, म्हणजे डेव्हलपमेंट आहे किंवा एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन आहे, ते व्यवस्थित चालेल. आता सध्या काय चाललंय माहिती आहे का? आपलं पॉप्युलेशन इकडे आणि आपली करतं इथे. म्हणजे ग्रोथ इथं आहे, डेव्हलपमेंट इथं आहे. कोणी इथं बोलू शकतो. प्रेमच्या वरती गेलं असेल पण ठीक आहे. आता टी-एफ-आर पण आपलं रॅपिडली डिक्लाइन होत चाललंय. आपलं एम केलं टी-एफ-आर म्हणजे काय? टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे काय? ॲव्हरेज जी वुमेन आहे, ते ॲव्हरेज नंबर ऑफ चिल्ड्रन किती जन्माला देते.
तर समजा ॲव्हरेज जर समजा 4 असेल, तर ॲव्हरेजली किती असेल म्हणजे काही-काही जे असतील महिला, ते 4 पेक्षा जास्त पण देतील किंवा 4 पेक्षा पण कमी देतील. पण ॲव्हरेज 4 असणार. तर आता सध्या किती 2.1 आहे. टू रीच रिप्लेसमेंट लेव्हल, बट द टी-एफ-आर हॅज रिमेंड दिस टार्गेट अराउंड 2.8%च राहिलेलं 2000 पर्यंत. स्लो प्रोग्रेस झालं, ठीक आहे. 45. आता मालथुशियन ट्रॅप कोणाशी रिलेटेड आहे? तर हे आहे पॉप्युलेशन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. एक क्लासिकल डेमोग्राफिक थिअरी आहे, जी प्रपोज केली थॉमस माल्थसनं आणि पॉप्युलेशन ग्रोज एक्स्पोनेन्शियली व्हाईल फूड सप्लाय ग्रोज अरिथमेटिकली. आता बघा ह्यांनी काय म्हटलंय, आपलं पॉप्युलेशन आहे. पॉप्युलेशन आपलं असं घेऊन असंच चाललंय आहे ना आणि आपलं जे फूड सप्लाय आहे, ते असं जाणार. आता बघा हे ग्राफ बघा इथं आता जर मी दोन्ही ग्राफ मर्ज केले, तर हे असं होऊन जाईल. पॉप्युलेशन इकडे, आता हा गॅप आहे. ह्याला म्हणतात माल्थस ट्रॅप. आपण ट्रॅप झालोय. आता ह्याला फुलफिल करायला पाहिजे आपण. म्हणजे हे इम्बॅलन्स करतं वेअर पॉप्युलेशन ग्रोथ आउटपेसेस रिसोर्सेस. आता आउटपेस केलं ना, आपल्याला जे रिसोर्सेस आहेत ना, ते खूप कमी आहेत आणि आपलं पॉप्युलेशन बघा कुठे चाललंय. त्यामुळे काय होऊ शकतं? माइंड डिसीज, मॉर्टॅलिटी चेक म्हणजे जास्तीत जास्त काय खूप सारे होऊ शकतात. तेच माल्टिशन आणि हे कोणाशी डेव्हलपमेंट आणि पॉप्युलेशन ग्रोथ. आता मायक्रोवेव्ह बेसिक क्वेश्चन आहे. काय एडवांटेजेस आहेत मायक्रोवेव्हचे? एक त्यात आग येत नाही ऑब्व्हियसली. आग आली तर डायरेक्ट फुटूनच जाईल. तर पहिला तर बरोबर आहे. त्यामध्ये ज्वाला येत नाही म्हणजे नाही. पदार्थातील पोषक तत्व म्हणजे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते लेस डिस्ट्रक्ट होतात. बरोबर आहे. जर आपण बॉईल केलं तर त्यातले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते खाली जातात आणि ते पाण्यामध्ये जाऊ शकतात किंवा जे नॅचरल जे न्यूट्रिएंट्स आहेत ते डिस्ट्रॉय होऊ शकतात. तर दुसरं पण बरोबर आहे. फिजिकल चेंज इन फूड्स. फिजिकल चेंज ॲज पर्टिक्युलर नाही. तुम्ही समोसा ठेवला तर त्याचं काय वेगळं काय असं ग्रीन पीस मसाला नाही होणार किंवा असं काही वेगळं नाही. ते फक्त गरम होईल. फिजिकल चेंज असेल तर होणार नाही. सी तर नाही होणार. सी नाही. आन्सर आला ई स्टरलायझेशन इफेक्टेड ठीक आहे. स्टरलाइज होऊ शकतं. हेच आहे. हां. रमण इफेक्ट. तुम्हाला माहिती आहे रमण इफेक्ट काय? नो? मला सांगा. आता जे रमण जे होते ना, तर त्यांना आय गेस काहीतरी रिसर्च करायला युरोपमध्ये बोलावलेलं. तर तुम्हाला माहिती आहे आपला जो रूट आहे इंडियाचा, असं जाऊन इथं मेडिटेरियन सी लागते, इथं अटलांटिक ओशन लागतं आणि मग युरोपला जातो आपण, आहे ना. इथं पर्शियन गल्फ आहे. आता आपण पाहिलं ना, म्हणून मॅपिंग खूप गरजेचं आहे, अरेबियन सी. तर मेडिटेरियन सीमधनं येताना ते किंवा आता जेव्हा गेले आणि जेव्हा येत होते, तर त्यांनी पाहिलं की जे समुद्र जे आहे, म्हणजे जे सी आहे, त्याचं जरा डार्क ब्लू कलर आहे आणि जे आकाश आहे, ते लाईट ब्लू आहे. पहिले सगळं म्हणायचे की बाबा फक्त आकाशाची रिफ्लेक्शनच आहे आपल्या समुद्राचं. पण तसं आहे का? त्यांना थोडंसं क्युरिओसिटी वाढली. काहीतरी गडबड आहे. जर रिफ्लेक्शन असतं तर सेम कलर असतं. रिफ्लेक्शन नाही काहीतरी वेगळं आहे. तर त्यांनी थोडासा शोध केला आणि त्यांनी नाव आलं स्कॅटरिंग. स्कॅटर होती लाईट. आता बघा यामध्ये काय फिनॉमिना जर सांगायचं झालं. आता जे मॉलिक्युल्स असतात ना पाण्याचे, तर त्यावरती जेव्हा लाईट पडते, त्यामध्ये जे त्यातले जे ॲटम्स असतात किंवा जे फोटॉन्स म्हणतात आपण, तर ते थोडेसे एक्साइटेड होतात. स्टेज चेंज करतात. आता आपली ही जी लाईट आहे ती रिफ्लेक्ट होऊ शकते, आतून बाहेर येऊ शकते किंवा ॲब्झॉर्ब होऊ शकते. है ना? 3 प्रकारे लाईटचं होऊ शकतं यामध्ये. पण जेव्हा लाईट आतमधनं येते ना, तेव्हा काही ना काहीतरी एक्साइटेड होतात आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का? हा जो कलर आहे ना, समजा हा ब्लू आहे, तर हा वेगळा कलर येऊ शकतो. आता हे का होतं? कसं होतं? यांनी केलं. आय गेस 1920 मध्ये तिथे गेलेले. त्यांनी 10 वर्ष लावले काहीतरी. हे हेच शोधायला की हे का होतंय? तर त्यांनी असं बघितलं, की जे नॉर्मल जे फोटॉन्स असतात, ते थोडंसं येतात आणि मग खाली येतात. पण काही-काही फोटॉन्स खूप वरती जातात. म्हणजे जे एक्साइटेड खूप जास्त होतात यामध्ये आणि ते परत खाली येतात. तर याला म्हणतात चांगलं नाव होतं मी विसरतोय. रमण इफेक्टच असतात ते हे. पण तुम्हाला कळलं का मला काय म्हणायचंय? तर जे हे चेंज जे आहे ना, जर ह्याच्यात चेंज नसता झाला, तर ह्याला म्हणतात इलास्टिक कोलिजन. म्हणजे काहीच चेंज नाही. आले, सोडले. पण यामध्ये इनइलास्टिक कोलिजन होते फोटॉनचं इन द मॉलिक्यूल. कळलं का? गेस कळलं असेल. नसेल कळलं
रिले स्कॅटरिंग म्हणतात. हां, ह्याला रिले स्कॅटरिंग म्हणतात. ठीक आहे. नो चेंज एवढं काय म्हणजे चेंज नाही झाला तर रिले स्कॅटरिंग म्हणतात. हे रेले यांनी केलेलं. म्हणजे हे शास्त्रज्ञच होते. म्हणजे इन द सेन्स फिजिसिस्ट असं कळलं असेल. आय थिंक सो. हे पण प्रश्न छान आहे. एक लोड आहे, हेवी लोड आहे. एकदम स्मूथ सरफेस आहे, हॉरिझॉन्टल सरफेस आहे. फोर्स एक्टिंग ऑन द लोड मे बी. आता यावर फोर्स कुठला-कुठला आहे? हं, यावर फोर्स कुठले-कुठले ॲक्ट होतात? अप्लाइड फोर्स इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन. हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये आहे. ग्रॅव्हिटीचा आहे व्हर्टिकली डाउनवर्ड्स. फोर्स ऑफ फ्रिक्शन अपोझिट पण असणार. आपण इथं ओढतो तर मागे पण एक फोर्स असतो. रिएक्शन फोर्स ड्यू टू द हॉरिझॉन्टल सरफेस. रिएक्शन फोर्स पण असणारच. काही ना काहीतरी रिएक्शन होणार. सगळे. आता एलोट्रोप्स म्हणजे काय मला सांगा? कार्बन जे आहे ना, सेम स्ट्रक्चर असतंय, सेम कार्बन एटॉम्स असतात. पण त्याचे जे काय म्हणतात, जे स्ट्रक्चर आहे ते वेगळं होतं. डायमंडचं स्ट्रक्चर वेगळं आहे, फ्लोरीनचं वेगळं आहे, ग्राफाइट आहे. आता जनरली एलोट्रोप्स ऑफ कार्बन फक्त 3च आहेत. बी एवढं जरी माहिती असतं ना, तरी आलं असतं. डिफरंट फॉर्म्स ऑफ द सेम एलिमेंट इन द सेम फिजिकल स्टेट विथ डिफरंट एटॉमिक अरेंजमेंट. कळलं का तुम्हाला? कार्बन असा, असा आणि असा जर असेल, समजा 3 कार्बन आहेत, 4 कार्बन घेऊया. जर असा असेल, तर ह्याचा वेगळा असेल, हे वेगळं असेल. सेम एलिमेंट आहे, फिजिकल स्टेट पण सेम आहे. पण एटॉमिक अरेंजमेंट जे आहे, ती डिफरंट आहे. त्याला एलोट्रॉप. मेन एलोट्रॉप 3च आहे. आता ग्राफाईट जे आहे ते कार्बन एटम शीट्स बनवते. छोटे-छोटे शीट्स बनवतात. सॉफ्ट असतात, गुड कंडक्टर असतात इलेक्ट्रिसिटीचे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. डायमंड जे आहे, ती टेट्राहायड्रामध्ये. टेट्राहायड्रा म्हणजे काय? 4. टेट्रा म्हणजे 4 असं टाइपमध्ये असतं. पाहिलं असेल. फ्लोरीन जे आहे, ती एंटायरली कार्बन असते आणि हॉलो स्फिअर असतो. म्हणजे असं टाइपमध्ये असते. गोल असतं. इलिप्सॉइडमध्ये बोलतात. ट्यूब टाइप. बकी बॉल्स म्हणतात त्याला. बकमिन्स्टर फ्लोरीन म्हणतात त्याला. ठीक आहे. क्लिअर आहे? नॅनो ट्यूब्स, ग्राफीन, अमॉर्फस कार्बन हे अदर फॉर्म्स आहेत. बाकी नाही आहेत ते. बाकीचं जाऊ दे. बाकी कुठले कार्बन हॅलाइड तर काय ॲलोट्रोप नाही आहेत. ते कंपाउंड आहेत. ज्यामध्ये कार्बन जे आहे ते केमिकली बॉन्ड होतं हॅलोजनला. म्हणून त्याला काय म्हणतात कार्बन हॅलाइड. म्हणजे जसे CCl4 कार्बन टेट्राक्लोराईड आणि कॅव्हाईट जे आहे ते रेअर पुअरली कॅरेक्टराइज्ड कार्बन फॉर्म आहे. त्यामध्ये पॉसिबल मेटास्टेबल ठीक आहे ॲलोट्रोप एवढं काही डिटेल जायची गरज नाही. ओव्हरऑल कळलं? हां. ऑक्सिजन ऑकर इन नेचर इन हाऊ मेनी आयसोटोपिक फॉर्म्स? आयसोटोपिक म्हणजे काय? वरची जी संख्या आहे ती वाढत जाते. O3, O4 आहे का? 3 आहेत ना? 2, 3, 4 आहेत ना? तेच उत्तर आहे. म्हणजे काय? 16, 17 आणि 18 हे काय असतात? 3 स्टेबल आयसोटोपिक फॉर्म्स आहेत आणि सगळ्यात जास्त जे अबंडंट जे आहे ऑक्सिजन ते कुठले? ऑक्सिजन 16. 99% नॅचरल ऑक्सिजन आहे. खूप स्मॉल फ्रॅक्शनमध्ये 17 आहे आणि 18 त्याहून कमी. मायनरमध्येच आहे. त्यानंतर करेक्ट स्टेटमेंट विचारलंय. साउंड वेव्हज ट्रॅव्हल फास्टर इन सॉलिड बरोबर आहे. साउंडला मीडियम लागतं. पहिली गोष्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. काही ना काहीतरी मीडियम लागतं. व्हॅक्यूममध्ये मीडियम नाहीये तर बी तर चुकलंय. कन्सेप्च्युअलच प्रश्न होता. बी चुकलंय. ए आहे तर ए-सी-डी. एक लक्षात ठेवा. सॉलिड, लिक्विड आणि गॅस सगळ्यात जास्त सॉलिड्समध्ये जातात. आवाज, मग नंतर लिक्विड आणि मग गॅस. सगळ्यात कमी गॅसमध्ये असतं. म्हणजे ट्रॅव्हलिंग स्लो गॅसमध्ये होतं. बायनॉमियल नॉमेनक्लेचर कोणी केलं? तर कार्लस लिन्नेअस. जास्त काय विचार करायची गरज नाही. बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणजे काय? पहिलं जे असेल म्हणजे काय? पहिलं म्हणजे काय म्हणायचं आहे मला? फर्स्ट वर्ड जे असेल ते जीनस असणार आणि ते फर्स्ट जे लेटर असेल ते कॅपिटलमध्ये असणार आणि नेक्स्ट जे असेल ते स्पेसिस असते, ते स्मॉलमध्ये असतं. जसं की पायसम सटायॉन हे काय आहे? वाटाणा आहे. पी कॅपिटल, सटायॉन स्मॉल. हे जीनस आहे, स्पेसिस आहे. आणि त्यांची बुक आहे स्पीसीज प्लॅनेटेरियम. हे जी आहे ती प्लांटसाठी आणि सिस्टेमा नेचरी ॲनिमलसाठी. ठीक आहे. टॅक्सॉनॉमी म्हणजे नॉमेनक्लेचर करता येईल. आता बघा तुम्ही हे का केलं मेजरली तर प्रत्येकाची नाव वेगवेगळे असतात. आता आपण कोणाला काही वेगळंच बोलवतो.
ह्याला वेगळं बोलतो. आता आपण बोलतो वाटाणा, दुसरीकडं काहीतरी पी म्हणतात. पण असं एक असं नाव असायला पाहिजे, की सगळेजण एकच म्हणाले. त्यासाठी यांनी हे पायसम सोटायन म्हटले तर तेच येणार. व्हिच ॲनिमल टिश्यू सिंथेसिस स्टोअर्स एंड मेटाबोलाइझेस फॅट. फॅट म्हणलं की ॲडिपोज टिश्यू येते. किडनीच्या वरती छोटूसं असते बघा. ॲडिपोज टिश्यू. ॲडिपोज टिश्यू इज अच्छा ॲडिपोज टिश्यू आहे नाही का? ऑर्गन वेगळे. अच्छा ठीक आहे. कनेक्टिव्ह टिश्यू आहे आणि ते प्रायमरी रिस्पॉन्सिबल असतं आपलं सिंथेसाइज करतं, स्टोअर करतं आणि मेटाबोलाइज करतं लिपिड्स म्हणजे फॅट. बघा आता सगळे म्हणतात की फॅट खूप हानिकारक आहे. नाही बघा फॅटचं खूप इम्पोर्टंट रोल आहे. सगळ्यात इम्पोर्टंट कुशनिंगचं करतं काम. कुशन म्हणजे काय एअरबॅगचं काम करतं. कुठलाही इम्पॅक्ट वगैरे झाला, तर पहिले जे मेजर ऑर्गन्स डॅमेज न व्हायला पाहिजे म्हणून ते कुशनिंगचं काम करतं. सेकंड इम्पोर्टंट थंडी वाजवत नाही आपल्याला. जे लय लुकडे-सुकडे असतात ना, त्यांना बघा कुडकुडणार असते. भयंकर कुडकुडते. त्यांच्यात फॅटची लेयरच नाही. इन्सुलेट करतात आपल्या बॉडीला. थर्ड इम्पोर्टंट हार्मोन सिक्रेट करतात. एनर्जी बॅलन्स रेग्युलेट करण्यासाठी. फॅट्सचं इम्पोर्टंट रोल आहे. हेच रोल जे आहे ते एडिपोज टिश्यू करतं. बाकी फॅट म्हटलं स्टोरेज वगैरे एपिथेलियल टिश्यू, एडिपोज टिश्यू, कनेक्टिव्ह. कनेक्टिव्ह काय ते कनेक्ट करतं. सब टाइप आहे कनेक्टिव्ह टिश्यू, जनरल कॅटेगरी, मसल टिश्यू तर काय. व्हायरसेस. व्हायरसेस काय? पेशी, अपेशी, बहुपेशी, पेशी-पेशी काय? अपेशी जीव आहे. पेशीच नाही त्याला. तुम्ही म्हणाल असं नॉन सेल्युलरच आहे. नॉनसेन्सच आहे ते. त्याला काहीच सेल्युलर स्ट्रक्चर नाहीये. सेल वॉल नसते, प्लाझ्मा मेम्ब्रेन काहीच नसते त्याला. एक डीएनएचा पार्ट असतो तो. एक छोटासा एक डीएनएच्या मटेरियलमधनं बनलेला असतो. त्यावर एक प्रोटीन कोट असते कॅप्सिड म्हणून. ठीक आहे. आणि ह्याचं जीवन म्हणजे आपल्या होस्टवर असतं. खून चुसणेवाले. म्हणजे त्या आत जाणार मस्तपैकी. जर त्याला होस्ट भेटला तर आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे जर होस्ट नसेल तर ते असंच पडलेलं असतं. ते होस्टच्या ह्याच्यात असतं. म्हणजे मरत पण नाही लवकर. एक लिमिट नंतर मरू शकतं, पण त्याला काहीतरी असेल मग. ते डीएनएवर डिपेंड करतं. हां, मला कन्फ्युजिंग वाटला प्रश्न. विसंगत पर्याय. आता बघा, जे ह्युमरस फिमर रेडियस आहे ना, हे मोठे बोन्स आहेत. ह्युमरस कुठं असतो? हातातला, म्हणजे दंडातला. फिमर पुढे, म्हणजे हा ह्युमरस आहे. माझ्या मते तरी हा ह्युमरस हा रेडियस आहे. स्कॅप्युलर शोल्डरचा ब्लेड जे आहे ना आपला त्रिकोण, तो स्कॅप्युला आहे. तर बघा हे लाँग आहे, तर हा शॉर्ट बोन आहे. म्हणून हे ऑप्शन मला वाटलेलं. पण ह्यांनी असा उलटा गेम केलाय. ह्युमरस फिमर रेडियस जे आहे, ते अपर बॉडी आहे. सॉरी हां, तसंच आहे काहीतरी. ह्युमरस, फिमर आणि रेडियस बरोबर आहे. हे लाँग बोन्स मला तर पहिले तेच वाटलं, पण तसं नाहीये. फिमर एक फक्त पायाचा बोन आहे. म्हणजे लोअर बॉडीमधला फिमरच एक बोन आहे. थाय बोन म्हणतात लोअर लिंबमधला. बाकी ह्युमरस, रेडियस अपर लिंबमध्ये आणि स्कॅप्युला तर ऑब्व्हियसली. ठीक आहे. आता त्यांचं लॉजिक त्यांनाच माहिती आहे. हे एसेन्शियल वर्ल्स काय आहेत? आवश्यक मंडळ कोणते आहेत फुलांमधली? तर आहेत एंड्रोशियम, उमंग आणि जायंग. एंड्रोशियम, गायनेशियम आणि नंतरचे कुठले आहेत? सेपल आणि पेटल आहेत. सेपल नाही आहेत. हेलिक्स करोला, एंड्रोशियम, गायनेशियम म्हणजे त्याला सेपल आणि पेटल म्हणतात. म्हणजे ह्याला काय म्हणतात? स्टॅमेन आणि कार्पेल किंवा पिस्टिल्स म्हणतात. युरिया ट्रान्सपोर्टेड बाय. ते कसं ट्रान्सपोर्ट होतं? कोण करतं? प्लाझ्मा ब्लड, ब्लड ऑक्सिजन, आर-बी-सी, डब्ल्यू-बी-सी. आर-बी-सी, डब्ल्यू-बीसीचं काय रोल येत नाही. तर दोन्ही गेले. ब्लड असायलाच पाहिजे. ऑक्सिजन येतं का प्लाझ्मा येतो? तर प्लाझ्मा येतो. प्लाझ्मा घेऊन जातं. ते वेस्ट प्रॉडक्ट युरिया जनरली वेस्ट प्रॉडक्ट आहे. जे कोण फॉर्म करतं तर लिव्हर करतं. त्याचं फ्रॉम द ब्रेकडाउन ऑफ प्रोटीन्स. प्रोटीन्समधनं म्हणजे अमायनो ॲसिडमधनंच हे बनलेलं असतं युरिया. म्हणून जास्त जे प्रोटीन घेतात ना, त्यांना वारंवार जायलाच पाहिजे व्यवस्थितपणे. लिक्विड म्हणजे बाय द वे युरिया सॉल्युबल आहे. आता युरिया आपण पाण्यातच टाकतो तर सॉल्युबल असणारच ऑब्व्हियसली. डिसॉल्व्ड इन द प्लाझ्मा लिक्विड पोर्शन ऑफ ब्लड. ठीक आहे. त्यानंतर आहे गाईडलाईन्स फॉर द यूज ऑफ केमिकल ॲडिटिव्हज इन फूड प्रोसेसिंग बाय फूड प्रोटेक्शन कमिटी इन पब्लिकेशन 398. आता माहीत नाही काय बोलले हे. पण एवढं कळलं की काही ना काहीतरी जे केमिकल यूज फूड प्रोसेसिंगमध्ये कुठपर्यंत यूज करू शकतो. तर अँटीऑक्सिडंट्स ठीक आहे. अँटी मायक्रोबल एजंट्स, इनर्ट गॅस म्हणजे काय? ज्यात रिएक्शन काही नाही करू शकत. जसं की नायट्रोजन झालं. नायट्रोजन बरोबर कुठला गॅस रिएक्ट नाही होत. म्हणजे ते जे आपले जे लेज वगैरे म्हणजे ते असतात ना, तर त्यात नायट्रोजनच असतं. नंतर कलरिंग. कलरिंग तर आपण किती वेळा बघतो हाताला लागतं. अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी आणि बफर पण यूज केले जातं. म्हणजे जे पी-एच वगैरे बॅलन्स करण्यासाठी. सगळंच असणार माझ्या मते.
सगळेच. त्यानंतर इंडिगो ब्लू इज नॅचरल डाय बरोबर आहे. एलिझारिन सिंथेटिक डाय नाही. ठीक आहे. पहिलं असत्य नाही. कारण की इंडिगो ब्लू जे नॅचरल डाय आहे कारण की आपण प्लांटमधनं एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. जे काही आहे इंडिगो फेरा कुठलंच गेलं डायरेक्ट. टिंक्टोरिया, टिंक्टोरिया आणि एलिझारिन सिंथेटिक डाय नाहीये. आता ते का नाहीये ते फर्स्ट नॅचरल डाय आणि सिंथेटिक प्रोड्यूस नंतर केलं. एवढं डिटेलिंग जायची गरज नाही. आता जेव्हा पाण्यामध्ये मिक्स करतो सुक्रोजला, तर ते इक्वल क्वांटिटीजमध्ये कुणाचं मिक्सचर बनतं? तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ठीक आहे. एवढं काही नाही. त्यानंतर कंपोझिशन ऑफ सिमेंट एवढं माहिती आहे की सिलिका आणि कॅल्शियम आहे त्यामध्ये. मला एवढंच माहिती होतं. तर हे 2 आहे. हे 2 आहे. तर Al2O3 आणि AlCl3 मध्ये कन्फ्युजन होतं. आहे O3. तर कॅल्शियम ऑक्साईड CaOला लाईम म्हणतात. सिलिकॉन डायऑक्साईडला सिलिका, ॲल्युमिनियम डायऑक्साईडला ॲल्युमिना. तर हे 3 इम्पोर्टंट कॉन्स्टिट्युएंट आहेत आणि याला म्हणतात पोर्टलँड सिमेंट. हे लक्षात ठेवा. चीफ रॉ मटेरियल आहेत. जे की कॉन्स्टिट्यूट करतात केमिकल मेकअप सिमेंटमध्ये. ड्युरेबिलिटीसाठी. बाकी पण कंपोनंट्स ॲड केले जातात जसं की आयर्न ऑक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईड, जिप्सम. ते पण प्रेझेंट असतात ते पण लक्षात ठेवा. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मिक्सचर. कुठला मिक्सचर नाही. मिक्स म्हणजे 2 किंवा जास्त काही ना काहीतरी मिक्स असेल. आता एअरमध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. ते मिक्सचर आहे. सॉईलमध्ये पण काही ना काहीतरी मिनरल्स आहे. चॉकमध्ये पण कॅल्शियम आहे, कार्बोनेट आहे. CaCO3 वॉटरमध्ये काही H2Oच आहे. पण असं नाही बोलू शकत की मिक्सचर. मिक्सचर नाही हे कंपाऊंड आहे. बघा, यामध्ये काहीतरी वेगळं मिक्स असतं तर मग वेगळी म्हणजे किंवा तुम्ही चिखलाचं पाणी म्हटलं असतं तर त्यात मड वगैरे आलं असतं. पण यामध्ये तसं काही नाही. तर आन्सर आहे 2:1 रेशो फिक्स रेशो आहे. असं काही त्याला चेंज नाही करू शकत ना. 2 हायड्रोजन, 1 ऑक्सिजन. बाकी तर मिक्सचरच आहेत. फंडामेंटल रिक्वायरमेंट्स फॉर नायट्रोजन फिक्सेशन आर. हे इम्पोर्टंट आहे. काय गरजेचं आहे जेव्हा नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय? ते बघूयाच आपण. चला आत्ताच बघूया. आता बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय? ही प्रोसेस जेव्हा सर्टन मायक्रो ऑर्गॅनिझम जसं की बॅक्टेरिया, जसं की राइझोबियम किंवा सायनोबॅक्टेरिया जे कन्व्हर्ट करतात, जे नायट्रोजन आहे हवेतलं, ते करतात कन्व्हर्ट अमोनियामध्ये. जे की हे यूज होऊ शकतं प्लांट्समध्ये. तर त्याला ही जी प्रोसेस झाली, ही नायट्रोजन फिक्सेशन म्हणतात. क्लिअर? आणि जे फंडामेंटल कंपोनेंट्स काय असला पाहिजे नायट्रोजन फिक्सेशन तर पहिलं येतं नायट्रोजिनेज. आहे का यामध्ये? तर हे इसेन्शियल एन्झाइम कॉम्प्लेक्स एटमॉस्फिअर नायट्रोजन टू अमोनिया. विथआऊट नायट्रोजिनेज द फिक्सेशन कॅनॉट ऑकर. नायट्रोजिनेज खूप गरजेचं आहे. ठीक आहे. हे जर नसेल तर फिक्सेशन होऊच नाही शकत. म्हणजे हा एसेन्शियल एन्झाइम आहे जे कॉम्प्लेक्स जे जी प्रोसेस जी आहे ना एटमॉस्फिअरिक नायट्रोजनची अमोनियामध्ये कन्व्हर्ट करण्याची ती फास्ट करते. त्यानंतर येतं फेरिडॉक्सिन. फेरिडॉक्सिन हे आयर्न सल्फर प्रोटीन आहे जे ॲक्ट करतं प्रायमरी इलेक्ट्रॉन डोनर इन द नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस ट्रान्सफर इलेक्ट्रॉन्स टू नायट्रोजिनस. तर हे मदत करतं. एटीपी काय एनर्जी आहे. ठीक आहे. जी एनर्जी निघते. जे ब्रेक करतो आपण. आता एरोबिक म्हणजे काय ऑक्सिजनची गरज आहे का? तर असं काही गरजेचं नाही. विथआऊट ऑक्सिजन पण कमी ऑक्सिजनमध्ये पण चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. म्हणून आन्सर काय असेल? विथआऊट एरोबिक ऑक्सिजन एबीसी आन्सर. आता डीएनएमध्ये थायमाइन हमेशा पेयर किसके साथ होता है? ATCG. आय गेस ट्रिपल बॉन्ड आहे. टीचं डबल आहे आणि सीजीचं ट्रिपल आहे. तर 4 न्यूक्लियोटाइड बेसेस असतात डीएनएमध्ये. ए, टी आणि सीजी आणि हे हायड्रोजन बॉन्डनं बनलेले असतात. म्हणजे बांधले गेलेले असतात. त्यालाच डबल हेलिक्स स्ट्रक्चर म्हणजे जे असं स्ट्रक्चर असतं. आणि इथं बॉन्ड असतो. तर इथं ए असतो, इथं टी असतं, टी असतं, मग इथं ए असतं, मग इथं टी असतं. हे हायड्रोजन बॉन्ड्स असतात आणि 2 हायड्रोजन बॉन्ड्स असतात एडेनाइन आणि 3 असतात. इथं नाही दिले का? कधी पण ए आणि टी पेअर करतात डीएनएमध्ये आणि सी आणि जी करतात ह्यामध्ये आणि ते डीएनए आता आरएनएमध्ये कोण पेअर करतं मला सांगा? यू कंपोनेंट येतो. आता हे यू कुठं रिप्लेस करतं मला सांगा फक्त? प्रोटीन सिंथेसिस आरएनएचा इम्पोर्टंट रोल काय आहे प्रोटीन सिंथेसिसमध्ये? MRTIR. आहे एम. एम सगळ्यात इम्पोर्टंट आहे. मेसेजच भेटला नाही तर तुम्ही काय करणार? रिस्पॉन्स कसं करणार? सगळ्यात इम्पोर्टंट प्रोटीन सिंथेसिसमध्ये mRNAचा असतो. जेव्हा ट्रान्सक्रिप्शन होतं ना, एक जेनेटिक कोड दिलं जातं डीएनए पासून.
आणि हेच कॉपी करतं mRNA मॉलिक्यूल. मग हे पुढे पाठवतं सायटोप्लाझमला आणि मग हे टेम्प्लेट घेऊन त्याचंच कार्बन कॉपी करत जातात. 3 बेस कोडॉन्स वगैरे म्हणजे ते कोड असतं. ते कोड कॉपी करत मग ते डबल टिबल, डबल टिबल, डबल टिबल करत जातं. तेच इन शॉर्ट जर म्हटलं. ते आर आणि टी करतात. ठीक आहे, पुढची प्रोसेस सगळी. मेन पहिलं काम असतं एमचं. आर्टिकल 22 विथ द एक्सेप्शन ऑफ सर्टन प्रोव्हिजन स्टेटेड देअरिन व्हॉट इज द मॅक्सिमम पिरियड ऑफ डिटेन्शन. आता तुम्ही 22 आर्टिकलमध्ये बघितलं असेल पॉलिटीमध्ये. आर्टिकल 22 किंवा त्याला काय म्हणतात? कलमच येतो ना? हां, कलमच आहे बरोबर. कलममध्ये डिटेन्शन जेव्हा करतो आपण, आता 2 प्रकारे असतात. एक प्रिव्हेंटिव्ह असतात आणि एक पुनिटिव्ह असतात. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय? त्याने काही गुन्हा नाही केला, पण आपल्याला वाटतं, की बाबा पुढे जाऊन हे काहीतरी काही गडबड करणार आहे. तर त्याला पकडून घेतात आपण. आणि त्याला मॅक्सिमम पिरियडसाठी किती वेळ आपण ठेवू शकतो डिटेन्शनमध्ये? तर तो प्रश्न आहे, जो की आहे 3 महिने. क्लिअर? पुढे अजून एक्सटेंड करू शकतो जर कमी एडवायझरी बोर्डची जर असेल. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 90 डेज किंवा 3 मंथ्स करू शकतो. पण जर त्यांना वाटलं, की बाबा अजून काहीतरी गडबड होऊ शकते, तर ते अजून एक्सटेंड पण करू शकतात. पण मेजरली तर 90 डेज नंतर सोडावंच लागेल. क्लिअर? आता each of the following statutory provisions will view as the most effective instrument of rural socio-economic distributive justice in independent India. आता बघा, हे असे जे प्रश्न असतात ना, ते जनरली लक्षात ठेवा. हे आपलं लॉजिक चेक करणार. यामध्ये असं स्पेसिफिक फॅक्च्युअल असं काही तुम्हाला कळणार पण नाही. आणि हे कुठं वाचलेलं असेल तरी पण नाही. कन्फ्युजन जास्त होईल. यांनी काय म्हटलं बघा आता. मोस्ट इफेक्टिव्ह. मोस्ट इफेक्टिव्ह म्हणजे काय? सगळ्यात प्रभावशाली, सगळ्यात प्रभावी. जे रुरल सोशो इकॉनॉमिक डिस्ट्रिब्युटिव्ह जस्टिस म्हणजे सर्वांगीण विकास काइंड ऑफ विकासासाठी कुठली प्रोव्हिजन चांगली राहील? फॉरेस्ट राईट्स ॲक्ट चांगलं आहे. ॲग्रीकल्चर चांगलं आहे. ॲग्रीकल्चर लँड सेलिंग ॲक्ट चांगलं आहे. डेट रिलीफ थोडंसं कमी. कर्जमुक्ती बऱ्यापैकी केलं असेल, पण एवढं नाही जेवढे हे 3 करतील. फॉरेस्ट, ॲग्रीकल्चर आणि लँड सेलिंग. आता लँड सेलिंग बघा, जमीन धारणा कायदा. आता यामध्ये थोडीशी लिमिट ठरवली गेली, की तुम्ही एक फॅमिलीमध्ये एवढे लिमिटपर्यंतच तुम्ही जमीन घेऊ शकता. त्यामुळे काय झालं, डिस्ट्रिब्युटिव्ह झालं का नाही? म्हणजे काय? समवाटणी झाली. आर्थिक पण झाली, समवाटणी झाली आणि जस्टिस पण भेटली. रुरल तर एक स्पेशली इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सगळ्यात जास्त जर इफेक्टिव्ह कुठला असेल? अशा प्रश्नात थोडंसं लॉजिक लावावंच लागेल तुम्हाला. थोडंसं वाईड अँगलनं थोडा विचार केला तर उत्तर येऊ शकतो. भले तुम्हाला काय माहीत नसेल. कॉन्स्टिट्यूशन करप्ट पॉलिटिकल डिफेक्शन्स हे माहिती असेल. अँटी डिफेक्शन कुठला आहे? 52nd 85 मध्ये आले. 1985 अँटी डिफेक्शन लॉ 10th शेड्यूल. क्लिअर कट असं ठाप, ठाप, ठाप यायला पाहिजे. ठीक आहे. कोणाच्या काळात केलं? किती होते? आयाराम-गयाराम त्यासाठी केलेलं यांनी. आता मला सांगा जे अँटी डिफेक्शन म्हणजे काय म्हणतात त्याला मराठीत? अ, राजकीय पक्षांतर रोखण्याचं. ठीक आहे. जे राजकीय असं राजकीय पक्षांतर जे होतात, काय म्हणतात ते? इकडे-तिकडे जातात, आयराम-गैराम होतात. तर ह्याचं डिसिजन कोण घेतं? सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, स्पीकर, डेप्युटी स्पीकर? मला सांगा. कोण डिसिजन घेऊ शकतं? म्हणजे आता समजा प्रस्ताव मांडला, तर हे घ्यायचं का नाही हे कोण डिसाईड करणार? ठीक आहे. चला, करेक्ट विचारलंय. 74 प्रश्न. सोडा कॉमनली यूज्ड इन द किचन फॉर मेकिंग टेस्टी क्रिस्पी पकोडा. भजिया, भजिया खाओ. भजिया कशात असणार? बेकिंग सोडामध्ये करतात का आपण? बेकिंग सोडा आहे. ठीक आहे. सोडियम कार्बोनेट नाव आहे का त्याचं? बघा, ट्रिक कुठं असेल? एक तर इथं असेल किंवा इथं असेल. फसवायचंच असेल तर तुम्हाला. सेम इथं पण येतं. वॉशिंग सोडा इज युज्युअली क्लीनिंग वॉशिंग सोडा तर माहिती आहे क्लीनिंग एजंट असतं. डायग्नोस्टिक बरोबर बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. इथं 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 गडबड होऊ शकते. हे इंटरचेंज करू शकतात. भले माहिती नसेल हा प्रश्न काय असेल. मग जर करायचंच असेल तर एकतर क्लिअर शॉट, शुअर शॉट दोन्ही बरोबर असतील किंवा दोन्ही चूक असतील. कळलं का? आन्सर आहे दोन्ही चुकी. कारण की इंटरचेंज केलेत. सोडियम बायकार्बोनेट जे आहे ते बेकिंग सोडाला म्हणतात आणि सोडियम कार्बोनेट जे आहे ते वॉशिंग सोडाला म्हणतात. बाकी सगळं बरोबर आहे. 75 आता जे कमिशन्स आहेत
NHRC, जे कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहे, नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहे. मी व्हिडिओ पण केला बॉडीचा, ते पण तुम्ही पाहू शकता. इम्पोर्टंट चॅप्टर्सवरती, जिओग्राफीवरती पण केला आहे, पॉलिटीवरती पण केला आहे. जर तुम्हाला वाटत असेल, तर बाकी जे तुम्हाला कुठला सब्जेक्ट अवघड वाटत असेल, तर त्याबद्दल पण मला सांगा. ते पण करेल मी. ठीक आहे. आता रिकमेंडेशन्स जे असतात ते आता चेअरमन जे मेंबर जे असतात NHRCचे, तर ते अपॉइंट केले जातात एका कमिटीची. तर त्या कमिटीमध्ये कुठले-कुठले असतात ते सगळे असतात. होम, प्राईम मिनिस्टर, अपोजिशन, डेप्युटी आणि स्पीकर सगळेच. ठीक आहे. त्यानंतर 2 स्टेटमेंट. काय करेक्ट विचारलं. "आवर स्टमक प्रोड्युसेस हायड्रोक्लोरिक ॲसिड व्हिच हेल्प्स इन डायजेशन. ड्युरिंग इंडायजेशन, एक्सेस ॲसिड इज प्रोड्यूस्ड कॉझिंग पेन एंड डिस्कम्फर्ट." ठीक आहे, होऊ शकतं. जर आपलं जे हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, ते हेल्प करतं डायजेशनमध्ये इथपर्यंत ठीक आहे. जेव्हा इनडायजेशन होतं, अपचन होतं, तेव्हा अधिक ॲसिड निर्माण होतं का? तर होतं, होऊ शकतं. ज्याने पोट दुखायला लागते आणि माणूस अस्वस्थ होतो. बऱ्यापैकी एवढं काही प्रॉब्लेमॅटिक नाही वाटलं. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मिल्क ऑफ मॅग्नेशिया हे यूज केलं जातं ॲज इट इज एनाल्जेसिक. एनाल्जेसिक जे आहे ना, ते न्यूरोटॉक्सिन आहे. म्हणजे न्यूरोटॉक्सिन नाही बोलू शकत, न्यूरोलॉजिकली इफेक्ट करतं. एनाल्जेसिक नाही बोलू शकत आपण, त्याला काय म्हणतात? अँटासिड. अँटासिड असतं तर हे बरोबर झालं असतं. एनालिसिस नाही. बी चुकले. हे उत्तर आहे. बघा मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड बरोबर आहे. मिल्क ऑफ मॅग्नेशियम म्हणतात. हे न्यूट्रलाइज करतं ॲसिड. पण हे अँटासिड करतं, एनाल्जेसिक नाही. जे एनाल्जेसिक आहे ते पेन किलरचं काम करतं. डायरेक्ट हिट करतं नर्व्हस सिस्टम आपल्याला. बघा, जे आपली नर्व्हस सिस्टम असते ना, ते पेन रिसेप्टर्स घेऊन जात असतात. तर ते पेन रिसेप्टर्सला कापून म्हणजे त्याला पेनला पाठवूच नाही देत. म्हणजे आता आपल्याला इथं लागलंय. तर इथं जे नस जाईल, ते आपल्याला ब्रेनला सांगेल किंवा जर एक रिफ्लेक्स फिनॉमिना असतो ते डायरेक्ट आपल्या स्पाइन्समध्ये असतो. समजा चटका लागला. चटका लागला तर आपल्याला ब्रेनला जाईपर्यंत ते पाक हात जळून जाईल. म्हणून काय आपल्याला स्पायनल कॉर्डमध्ये रिफ्लेक्स आर्क म्हणतात आय गेस त्याला. तर ते रिफ्लेक्स ॲक्शन आपल्या मिली सेकंड्समध्ये होतं. ते विचार करायची पण गरज नाही. ते डायरेक्ट स्प्लिट सेकंडमध्ये. तर ते जी नस आहे ना, तर तीच जे पेन रिसेप्टर्स आहे ते थांबवून टाकतं. पेन किलरचं काम म्हणून कधी पण पेन किलर छोट्या गोष्टीसाठी घ्यायची नाही. हे मला म्हणायचं बाकी काही नाही. चला 24th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट खूप गरजेचे आहेत. 24th, 42nd, 44th आत्ताचे 100चे सगळ्याच्या पुढचे सगळेच. सेम ॲज द फॉलोइंगमध्ये येणार म्हणजे येणारच. ह्याचा आन्सर आहे गोलकनाथ आय गेस 2000 नाही 67 आहे नाही गोलकनाथ. बाकीचे पण तुम्ही डेट्स मला कळवा. ठीक आहे. 71चे आहेत इनेक्टेड कोणी केलं? काय होतं गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 67चा आहे. गोलकनाथ केसमध्ये 6:5 मेजॉरिटीने म्हटलेलं की भाई पार्लमेंट जे आहे ते अमेंड नाही करू शकत फंडामेंटल राइट्स. ठीक आहे. बाकी त्याच्यावर आलं मग त्याच्यावर पण खूप चर्चा झाली. मग केशवानंद भारती केस आली. ते म्हटले की नाही बेसिक स्ट्रक्चर पाहिजे. ते बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल. आता त्यामध्ये जास्त जात नाही. आता हा प्रश्न काहीच माहिती नसेल तुम्हाला. सम नॅचरली ऑकरिंग ॲसिड्स. आता नॅचरली ऑकरिंग आता बघा इथं बघा. हे दिसलं का? चुकीची जोडी बघा, चुकीची. सगळे बरोबर आहेत. म्हणजे यामधले आता नशीब यांनी जास्त ऑप्शन नाही दिले. नाहीतर जर जास्त तर ऑलच मारला असता तुम्ही. आहे ना? आपला नेचरच तसा आहे. चला. आता पॅटर्न चेंज होऊ शकतो. कन्सेप्च्युअली खेळू शकतात ते. सावधान राहायचं तर काय. आता ऑप्शनमधूनच बघू ना. आता त्यांनी काय म्हटलं चुकीचं कुठलं? आता एक-एक ऑप्शन दिले, एक-एक बघू. सी टॅमरन टार्टरिक ॲसिड होऊ शकतं. डी टोमॅटो ऑक्झॅलिक ॲसिड हां, हे माहिती आहे ऑक्झॅलिक ॲसिड आहे. डीचं तर आहे. तर डी चुकलंय म्हणजे डी तर नसणार. चुकीचे म्हटले ना, हे बरोबर आहे. जी मुंगी अँड स्टिंग मिथेनॉइक ॲसिड CH3OH असू शकतं. मुंगी असू शकते. अँड जी पण नाही आहे. HC सी तर बघितलं. नेटल स्टिंग, सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिड माहिती आहे का काय असते? एक जरी ड्रॉप पडलं ना आपल्या हातात, ते आरपार खड्डा होईल. आता कुठल्याही बीन आपल्याला जर चावलं, तर ते फुगतं. सल्फ्युरिक ॲसिड असतं तर आपला हात तोडला असता. ते चुकीचं आहे. अच्छा, ठीक आहे. अति होते. मिथेनॉइक ॲसिड असतं नेटल स्टिंगमध्ये. तेच जे अँडमध्ये आहे. की त्यालाच फॉर्मिक ॲसिड म्हणतात. लेमनमध्ये सिट्रिक ॲसिड आणि बाकी तर लॅक्टिक ॲसिड. कर्डमध्ये दुधामध्ये असते. टॅमरिनमध्ये टार्टरिक असते. ऑरेंजमध्ये सिट्रिक ॲसिटिक ॲसिड, व्हिनेगर आय गेस 10% असते का 4% असते. ठीक आहे, चला. 79 20 प्रश्न बाकी आहे आपके. बिल पेंडिंग इन द राज्यसभा व्हिच हॅज नॉट बीन पास्ड बाय द लोकसभा. आता हे या बाबतीत कसं करायचं? बघा 1-2 चार्ट करा.
एक एल-एस, आर-एस. एल-एच-एस इक्वल्स टू आर-एच-एस नाही. हे लोकसभा आहे, राज्यसभा आहे. आता यांनी काय म्हणते, बिल पेंड आहे राज्यसभामध्ये. अच्छा ठीक आहे. बिल इकडं आलाय. लोकसभाने पास नाही केला, म्हणजे याचा अर्थ काय होतो? कुणी पास केला असेल किंवा कुणी ओरिजिनेट केलं असेल तर इकडनंच. जेव्हाही लक्षात ठेवा कुठल्याही अं, सभेने लोकसभा किंवा राज्यसभा कुठेही ओरिजिनेट झाला, तर समजा समोरचा जर डिसॉल्व्ह झाला, तर हा बिल खारिज होत नाही. क्लिअर? ते कधी होईल? खूप सारे कारणं आहेत, पण एक बेसिक रिझन तर लक्षात ठेवा. ठीक आहे. लोकसभेने पास नाही केला, लॅप्स होऊ शकतो लोकसभा. आता लोकसभा डिसॉल्व्ह झाली, तर हा लॅप्स होईल का मला सांगा? लॅप्स म्हणजे काय? खारिज होऊन जाईल. संपुष्टात येणार का? नाही. कारण की इथं ओरिजिनेट झालं. तर पहिलं आता दुसरा पहा. बिल पेंडिंग इन पार्लमेंट शॅल लॅप्स बाय रिझन ऑफ प्रोरोगेशन ऑफ द प्रोरोगेशन. सभागृहाचे स्थगन झाल्याने संपुष्टात येतं का? तर नाही. तसं पण नाही. नेक्स्ट सभेमध्ये पण होऊ शकतं. तर दोन्ही पण चूक. सेशन इज एंडेड ऑर एडजर्न फॉर अ पिरियड. ठीक आहे. प्रोरोगेशन काही अफेक्ट नाही होऊ शकत. आता सगळ्यात नॉन व्हायलेंट मूव्हमेंट जी महात्मा गांधी यांनी चालवली ब्रिटिश राजच्या दरम्यान, सगळ्यात इफेक्टिव्ह जे मासेसला मोबिलाईज करण्यात मदत केली ती कुठली? क्विट इंडिया असू शकते, पण खतरनाक लेव्हलला सप्रेस केलं त्यांनी. मारून-मारून केलं बऱ्यापैकी. त्यानंतर स्वदेशी आणि बॉयकॉट झाली चांगली. काय पाहिजे ना मोस्ट इफेक्टिव्ह पाहिजे. मोस्ट इफेक्टिव्ह कुठली आहे? तर सिव्हिल डिसओबिडियन्स मूव्हमेंट. यामध्ये सगळ्यात जास्त पार्टिसिपेशन झाले. इव्हन जे स्वदेशी आणि बॉयकॉट जे जनरली यांना असं म्हणायचं की 1920 मधली जी आपली एन-सी-एम झालेली. नॉन कोऑपरेशनमध्येच विचारायचं इनडायरेक्टली. पण त्यापेक्षाही खतरनाक रोल जे आहे, इफेक्टिव्ह जे रिक्वायरमेंट बघा ही आहे. सगळ्यात जी आंदोलनांपैकी जनमानसाला गतिशील करणारी सगळ्यात प्रभावी चळवळ ही होती. तो म्हणे कायदे भंग. ठीक आहे. बाकी तर आहेतच, पण एवढं नाही जेवढं ती आहे. मोस्ट इफेक्टिव्ह विचारलं. लक्षात घ्या. त्यानंतर करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर झाले इंडियन युनियन ज्यांना पूर्ण स्टेट भेटले, म्हणजे फुल स्टेटहूड भेटले किंवा राज्याचा पूर्ण राज्याचा दर्जा दिला. पहिले कोणाला दिला? आंध्राला. मग महाराष्ट्राला. ए, बी आणि डी तर असतात. उत्तर इथं झालं. बी, डी, ए, सी. ठीक आहे. 60 मध्ये आपल्या आलं 1 मे महाराष्ट्र दिवस. त्यानंतर नागालँड आले 63 मध्ये 16वा स्टेट झालं हे. हरियाणा आलं पंजाबमधनं. त्यांना 1 नोव्हेंबर 66 मध्ये आणि ही होती सिटिझनशिप ॲक्ट वेज कॅन अ पर्सन बिकम अ सिटिझन ऑफ इंडिया. कुठल्या पद्धतीनं जे आहे भारताचा नागरिक बनू शकतो आपण? तर भूमी अधिकृत झाल्यामुळे ॲक्विजिशन ऑफ टेरिटरी, वारसा हक्काने, जन्म भारतात झाल्याने, राष्ट्रीयकरणाद्वारे, नोंदणीद्वारे, कशाद्वारे? आता राष्ट्रीयकरणाद्वारे कसं काय सिटिझन डी तर गेलं. डी कुठे-कुठे ते उडणार. आन्सर आला. ए-बी-सी-डी. राष्ट्रीयकरणचा काही संबंधच येत नाही. बाकी तर आहेत. बाकी कारणं तर आहेत. तुम्ही तुम्ही वाचून घेऊ शकता. ॲज पर द सेन्सस 2011 विच स्टेट ऑफ द इंडिया हॅड अ नेगेटिव्ह पॉप्युलेशन ग्रोथ रेट. मायनसमध्ये कुठली नेगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह ग्रोथ रेट झाली. म्हणजे 100 पहिले होते, तर नंतर त्यांचं 99 झाले पॉप्युलेशन. तर ती एकच होती पूर्ण 2011च्या सेन्ससमध्ये जी की आहे नागालँड. -0.58 होते ना. बाकी बघा ग्रोथ रेट यांचं बघा पॉझिटिव्हमध्येच बघा 24%. आपला आय गेस 50% वाढलंय. बघू. कुठल्या वर्षी भारतरत्न आलेले आणि किती अवॉर्ड्स आहेत? तर आहेत 54-41. टिल नाऊ म्हणजे 2014चा पेपर आहे म्हणून 14च्या हिशोबाने 54-41. आणि हे कशात दिलेलं जातं? तर एक्सेप्शनल सर्व्हिस केली, परफॉर्मन्स केला, हायेस्ट ऑर्डर इन एनी फील्ड ऑफ ह्युमन एंडेव्हर. त्यामध्ये आर्ट्स, लिटरेचर, सायन्स, पब्लिक सर्व्हिस सगळे. टायमर पण येऊ शकतो. हं, माहीत नव्हतं मला. चला, जे मला शिलेदार माहिती असेल ठीक, नसेल सोडून द्या. आता हे याचं उत्तर काय आहे? आय गेस एकच आहे. ओन्ली आहे. दुसरं नाही आहे. त्यांना पद्मभूषण आय गेस नाही दिलंय का? संगीत नाटक अकॅडमी अवॉर्ड नाही दिलंय. पद्मभूषण नाही दिलं त्यांना. बाकी सगळं आहे.
लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये कुठले लँग्वेज यूज करतात? मराठी, इंग्लिश, मराठी, हिंदी, मराठी, मराठी, हिंदी, इंग्लिश. मराठी, हिंदी, इंग्लिश 4 आहे. ऑफिशियली तर नाहीये, पण मराठी, हिंदी, इंग्लिश आता एम-पी-एस-सी म्हणते तर असणारच. मला पण वाटलं पहिले मराठी, इंग्लिश असेल. नाही, 3 आहे. वादविवाद तर जास्त चाललाय त्यामुळे मला वाटलेलं. ठीक आहे, तेव्हा नव्हतं एवढं. कुठला ड्रग बॅन केलाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 26 जून 2013 मध्ये तर एनल्जिन आहे. एनल्जिन काय आहे? पेनकिलरच आहे. तेच फिअर रिड्युसिंग ड्रग आहे, पण ते खूप साऱ्या कंट्रीजने बॅन केलं कारण की भयंकर साइड इफेक्ट्स आहेत. एक सीरियस कंडिशन येते त्याला म्हणतात ॲग्रेन्युलोसायटोसिस. ते एक डेंजरस ड्रॉप होती व्हाईट ब्लड सेलमध्ये. म्हणजे जे डब्ल्यू-बी-सी आहेत ना, आपले काउंट सगळे खूप कमी होते डायरेक्ट आणि जी इम्युन सिस्टमला जिम्मेदार असते. बाकी पॅरासिटामॉल, विक्स वगैरे त्यात चाललेलंच आहे. ते पण खतरनाक आहे. पण अजून काही बॅन नाही करणार. नशे करे करेक्ट कुठलं आहे? बर्ड्स, मॅमल्सला 4 चेंबर हार्ट असतो. एम्फिबियन्सला, रेप्टाइल्सला 3 चेंबर, फिशेसला 2 चेंबर. सगळे बरोबर आहेत. माहिती असेल ठीक, नाही तर सोडून द्या. जास्त नका विचार करू याबद्दल. ते काय असते, काय असतं, सर्क्युलेटरी सिस्टम असते, ऑक्सिजन मिक्स नाही व्हायला पाहिजे ब्लड स्ट्रीममध्ये वगैरे, वगैरे. डिऑक्सिजनेटेड ब्लड नाही मिक्स व्हायला पाहिजे, नाहीतर आपली वाट लागेल. इथं थोडंसं गडबड वाटली मला या प्रश्नामध्ये. मग सांगा त्याचं उत्तर काय असणार? काय असेल उत्तर? पहिली गोष्ट नॉट करेक्टली विचारलं. चूक कुठलं विचारलं? अग्नी 5 इंटरकॉन्टिनेंटल रेंज मिसाईल आहे. आहे. हे तर आहे. म्हणजे पहिलं गेलं बी, सी, डी, बी. बी तर असणारच म्हणजे. डी पण असू शकतं. काही असू. सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल आहे का? त्रिशूल? ओके. असेल. हायपरसॉनिक क्रूझ आहे का ही बॅलिस्टिक आहे. बाय द वे शौर्य जी आहे ती बॅलिस्टिक आहे. मला कळलं नाही हे यांनी उत्तर वेगळंच दिलंय. ठीक आहे. एम-पी-सीनं उत्तर वेगळं दिलंय. पण शौर्य जी आहे ती हायपरसॉनिक मिसाईल आहे, पण ही बॅलिस्टिक आहे, क्रूझ नाही. तर शौर्य तर चुकीचं आहे. सी तर चुकीचं आहे म्हणजे बी आणि सी उत्तर असायला पाहिजे. एम-पी-सीने दिलंय 4. माहीत नाही आहे असं का करतं? तर त्याच्याबद्दल थोडंसं बघायला लागेल. बाकी सगळं बरोबर आहे. 1906 फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, ब्रिटिश इम्पेरियल फॉरेस्ट माहिती असेल नाहीतर स्किप करा मी तर म्हणेन. डीम्ड युनिव्हर्सिटी 91 मध्ये देहरादून, उत्तराखंड, रिएस्टॅब्लिश ॲज इम्पेरियल फॉरेस्ट इन्स्टिट्यूट. सी आणि डी उत्तर आहेत. म्हणजे काय? ऑप्शनच नाही आहेत का यामध्ये? ऑप्शन नाही दिले. कोई बात नाही. ठीक आहे. तिसरा ऑप्शन सी आणि डी. माहिती असेल तर ठीक, नाही तर विषय सोडून द्या. हे 2 फॅक्चुअली तर करेक्ट होते. बाकी हे ओरिजिनली एस्टॅब्लिशली 1906 मध्ये इम्पेरियल फॉरेस्ट स्कूल देहरादून. नाही एवढं परत विचारणार तर नाही. हे पण साहित्य अकॅडमी अवॉर्ड आहेत. पर्सन आणि अवॉर्ड इयर आहेत. कुणाला किती भेटलेत? मॅच करा. माहिती असेल तर ठीक, नाहीतर सोडून द्या. मणिक घोघाट गोडघटे ग्रेस रिसिव्हड 2008, 2009 मध्ये वसंत धाके, अशोक केळकर 2010, श्याम मनोहर 11. ऑप्शन आहे 2. व्हॉट पिरियड गव्हर्नमेंट जनरली एंटायटल्ड रिप्लाय आता ह्याच्यावर पण माझं डोकं खूप खाल्लं या प्रश्नानं. अनस्टार्ड प्रश्न आता किती वेळात त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटनं, तर त्याच्यावर प्रश्न. आता बघा 2 प्रकारचे प्रश्न असतात. अनस्टार्ड असतात आणि स्टार्ड असतात. स्टार्डला जनरली स्टार एस्टेरिस्कनं मानलेलं असतं आणि यामध्ये ओरल आन्सर दिलं जातं. सप्लिमेंटरी प्रश्न आय गेस नाही विचारत. अनस्टार्ड आय गेस विचारतात. सप्लिमेंटरी प्रश्न विचारतात. अनस्टार्डमध्ये काय होतं? ते रिटर्नमध्ये द्यायला लागतं. ह्याचं उत्तर जे आहे ते रिटर्नमध्ये द्यायला लागतं. आता अनस्टार्ड जे आहेत त्याला मला वाटलं 1 वीक, 15 डेज मॅक्सिमम 1 मंथपर्यंत ठीक आहे. पण 3 मंथ्स नसेल. आता उत्तर यांनी दिलं 3 मंथ्स. मला कळलं नाही कसं काय दिलं. पण माझ्या मते तरी विदिन अ मंथच असायला पाहिजे. कारण की एवढा वेळ नाही लागायला पाहिजे. रिटर्न आन्सरसाठी तरी ॲटलीस्ट. कारण की रिसर्च वगैरे करूनच ते देणार म्हणून त्याला टाईम दिलाय. तर मी Googleवर खूप सर्च केलं. मला कमेंट सेक्शनमध्ये पण कळवा काय उत्तर असेल. ते कॅन्सल झालं म्हणून लिहिलं पण. आर-जे-डी, राष्ट्रीय जनता दल, चीफ लालू प्रसाद यादव वॉटर स्कॅममध्ये कोणी कन्व्हिक्ट केलं तर स्पेशल सीबीआय कोर्टने. बाकी तर काय वॉटर स्कॅम. मला कळलं नाही स्कॅमचं कसं काय टाकू शकतात. आता मंगळाकडे जाण्यासाठी खालील 6 देशांनी अथवा एजन्सींना हाती घेतलेल्या मोहिमांना काळक्रमानुसार लावा. म्हणजे क्रोनॉलॉजिकलमध्ये लावा. मोहीम कुठली घेतली? सगळ्यात पहिली कोणी घेतली? अमेरिका का रशिया? तिथं सुरुवात होती. पहिली आहे रशिया 60 मध्ये, मग 65 मध्ये, मग जपान, USA, इंडिया, चायना. चायना, इंडिया करा. इंडिया लास्ट.
अरविंद केजरीवाल हे आय-आय-टी कानपूरचे अल्युमनी होते आणि रिसेंट इलेक्शन त्यांना 29 सूट भेटलेत. बरोबर आहे का? नाही. दोन्ही चूक आहेत. 28 भेटलेत आणि हे आय-आय-टी खरगपूरमधनं केलंय, आय-आय-टी कानपूरमधनं नाही. एवढंच फरक. ॲटॉमिक एनर्जी कमिशनमध्ये कुठले जे आहे टेक्नॉलॉजी कंट्रोलमध्ये सांगा. पहिले कोण होते, नंतर कोण आले? पहिले होते होमी भाभा, है ना? आणि त्यानंतर वेगवेगळे आले. एडी-सीबी म्हणजे पहिले होमी भाभा, मग विक्रम साराभाई आणि मग एच-एन सिन्हा आणि राजारामन. खूप फॅक्च्युअल प्रश्न होते त्या त्या काळात. सगळ्यात ओल्डेस्ट न्यूज एजन्सी कुठली आहे? रिउटर इंग्लंड, फ्रान्स, डिशो, रशिया. मला या दोघांमध्ये कन्फ्युजन होतं. फ्रान्स मला वाटलं कारण की मग मला वाटलं रिउटर असेल कारण की इंग्लंड आहे म्हटल्यावर थोडंसं त्यांनी राज वगैरे केलं असेल, तर सगळ्यात पहिले त्यांनीच काढली असेल. ॲक्चुअली उत्तर काय आहे? फ्रान्स. जे की हे 1835 मध्ये हवास एजन्सी. ठीक आहे. खूप ओल्डर आहे 1835 आणि त्यानंतर 1851 मध्ये पोलिस रिउटर यांनी काढली. ॲज सच जर एजन्सी म्हटलं तर 51 मध्येच येतं. ठीक आहे. पण आता ते एम-पी-एस-सी एवढं टेक्निकलमध्ये नाही जाणार. त्यांनी फक्त एवढं सर्च केलं पहिलं कोण होतं? हे दिसलं ना, टाक आहे. जास्त कशाला रस करायची? एजन्सी का काय? पहिली कंट्री लीगलाइज केलं कोणाला? मरिजुआना. दमारो दम, उरुग्वे. पहिली कंट्री झाली वर्ल्डमध्ये लीगलाइज केलं, की बाबा प्रोडक्शन, सेल, कन्झम्पशन मरिजुआनाचं करायला फुल खुश असतील सगळे लोक तिथले. म्हणजे 18 वर्षाच्या वरती जे आहे ते बाय करू शकतात. लास्ट प्रश्न. व्हर्चुअल ॲक्टर फारुख शेख पास्ट अवे. आता 65 मध्ये त्यांनी पास केला, हार्ट अटॅक आला, ठीक आहे. तर त्यांनी जी मंत्री जी आता एवढं कोण करणार आहे मला कळत नाही. परफॉर्म द रोल ऑफ सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट वंडरफुली वेल. हार्ट अटॅक आला त्यांना दुबईमध्ये. दुसरं आय गेस बरोबर आहे, पहिलं चुकलंय. जर तुम्हाला ही सीरीज आवडली असेल तर धन्यवाद. पहिली गोष्ट धन्यवाद ऐकल्याबद्दल एवढं. आणि जर तुम्हाला वाटत असेल, की अशा बाबतीत अशी सीरीज आपण आणत जाऊ, तर आणूया. मला वाटतं संडे किंवा मंडेला डेली एक पेपर येत जाईल. आता 2015चं जे आहे ना, ते संडेला येईल किंवा मंडेला येईल. संडेला माझा प्रयत्न असेल, मला ऑलमोस्ट 12 ते 13 तास लागले स्लाईड्स बनवायला. एक-एक प्रश्न सर्च करायला लागतोय. कोई बात नाही. जर तुम्हाला अजून काही वेगळं असेल, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. चला मग. थँक जय महाराष्ट्र, जय हिंद.